नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड अल्जेब्रा लेसन नंबर 1 लिनियर इक्वेशन्स इंटू व्हेरिएबल्स क्वेश्चन बँकचे सोल्युशन्स. सो फायनली क्वेश्चन बँक अपलोड करायला मी सुरुवात केलेली आहे. लेट अस स्टार्ट. आता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये जेवढं होईल तेवढं पाहणार आहोत, बाकीचं पार्ट 2 मध्ये. ओके. सो फर्स्ट क्वेश्चन MCQ टाईपमध्ये आहे. जे प्रश्न आहेत तुम्हाला या ठिकाणी लेफ्ट हँड साईडला पाहायला मिळतील आणि उत्तरं राईट हँड साईडला पाहायला मिळतील. ओके. सो फर्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 1A MCQ 1 मार्क्ससाठी आहे. टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 4x + 5y = 19. या ठिकाणी मी प्रश्नामध्ये जे जे महत्त्वाचं आहे ते लिहिते. आता आपल्याला इक्वेशन दिलेली आहे आणि ती इक्वेशन महत्त्वाची आहे. सो आता आपण लिहूया. ओके. 4x + 5y = 19 आणि यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की x = 1 आहे, तर y ची व्हॅल्यू काय असेल. ओके. सो आपण या इक्वेशनमध्ये x = 1 पुट करूया. आता हे जे इक्वेशन आहे आपल्याला सॉल्व नाही करायचं, जस्ट आन्सर लिहायचं कोणतं असेल तर ते. सो मी एवढी सिस्टमॅटिकली सॉल्व नाही करणार आहे, डायरेक्ट आपण जसं आपल्याला येईल तसं सॉल्व करणार आहोत. सो हा 4 जेव्हा इकडे शिफ्ट होईल तेव्हा तो मायनस होईल. 5y = 15, y = 15 डिवायडेड बाय 5, y = 3. सो y ची व्हॅल्यू आलेली आहे 3. ऑप्शन नंबर आहे बी. सो ऑप्शन बी 3 हे याचा आन्सर आहे. ओके. नेक्स्ट आहे, तेच आपण बाजूला सॉल्व करूया. नेक्स्ट आहे फॉर द गिवन इक्वेशन विथ व्हेरिएबल्स x आणि y dx = 26, dx आहे 26, त्याच्यानंतर dy आहे -39, त्याच्यानंतर d आहे 13 आणि वी हॅव टू फाइंड आउट x काय. आता आपण क्रॅमर्स रूल बऱ्याचदा वापरलेले आहेत. सो या ठिकाणी पण आपण क्रॅमर्स रूल वापरणार आहोत. सो x = dx/d असतं. आता या ठिकाणी dx काय आहे 26, d काय आहे 13, 13 × 13, 13 × 2 = 26. सो आन्सर इज वॉट 2. ओके. सो 2 ऑप्शन कुठे आहे पहा, एमध्ये आहे. सो ए ऑप्शन तुमचा करेक्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की कोणतं लिनियर इक्वेशन असेल. आता या ठिकाणी तुम्हाला काही इक्वेशन्स दिलेले आहेत. पहिलं जे आहे ते आहे x / 3 मायनस प्लस आहे प्लस 5y = 6. सो हे लिनियर इक्वेशन येऊ शकत नाही. लिनियर इक्वेशन म्हणजे काय, ज्याची पॉवर 1 असेल. ओके. आणि आपल्याला त्यातल्या त्यात सांगितलेलं आहे की इंटू व्हेरिएबल्स म्हणजे x आणि y असायला पाहिजे, किंवा कोणते पण 2 व्हेरिएबल a b m n काय पण असेल ते, आणि त्याची पॉवर मात्र 1 असायला पाहिजे. ओके. दुसरं जे आहे तर ते आहे 2x² - 3y = 8 - 3y. या ठिकाणी पॉवर 2 आहे, मॅक्सिमम पॉवर 2 आहे, सो हे पण नाही येणार. त्याच्यानंतर तिसरं आहे x + 2y = 5 - 3y. आता हे आपण जरा रिअरेंज करूया, म्हणजे जे y ची व्हॅल्यू आहे तर तिकडे शिफ्ट करूया. +3y होईल, -5 होईल = 0. सो x + 5y - 5 = 0. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर 2 व्हेरिएबल पण आहेत आणि याची पॉवर पण 1 आहे. त्याच्यामुळे तुमचा आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर सी, जे आहे तर ते लिनियर इक्वेशन आहे. ओके. हे मी खूप छान असं स्टेप बाय स्टेप वगैरे काही सॉल्व करत नाही आहे. जे तुम्हाला सोडवायचे एक्झाम्पल्स आहेत ते मात्र मी स्टेप बाय स्टेप सॉल्व करून दाखवेन. ओके. नेक्स्ट आहे फोर्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट विचारलेलं आहे. द सोल्युशन ऑफ 3x + 6y = 12. 3x + 6y = 12चं खालीलपैकी कोणतं सोल्युशन नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. आपण करतोय फोर्थ एक्झाम्पल. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं, पहिलं ऑप्शन आहे -4, ते आता आपण इथे पुट करूया. म्हणजे सगळे जे आहे तुम्हाला पुट करून पाहायचे आहेत, ज्याचं सोल्युशन जे = 0 येईल ते तुमचं सोल्युशन असणार आहे. जे = 0 नाही येणार, काहीतरी वेगळं येईल, ते सोल्युशन नसणार आहे. ओके. सो 3 × -4 + 6 × 4 = 12, -12 + 24 = 12, -12 याला इकडे आणल्यानंतर -12 + 24 = 0, -12 केल्यानंतर -24 + 24 = 0, -+0 = 0. म्हणजे पहिलं सोल्युशन आहे. दुसरं चेक करूया. दुसरं आहे 0,2, म्हणजेच या ठिकाणी 3 × 0 + 6 × 2 = 12, 0 + 12 = 12. आता हे 12 इकडे शिफ्ट झाल्यानंतर 12 - 12 0 = 0. म्हणजे दुसरं पण आहे. तिसरं आहे दॅट इज 8, -2. ओके. आता या ठिकाणी 3 × 8 + 6 × -2 = 12, 24 - 12 = 12, 24 - 12 = 0. सो 24 - 24 = 0, 0 = 0. थर्ड पण आहे, म्हणजे फोर्थ नसणार आहे, हे कन्फर्म आहे. तरी पण आपण बघूया चेक करून. 3,1. सो या ठिकाणी 3 × 3 + 6 × 1 = 12, 3 × 9 + 6 = 12,
इथे होणार आहे 15 इज इक्वल टू 12, म्हणजेच या ठिकाणी 15 मायनस 12 इज इक्वल टू 0. 3 येते, 0 येत नाही आहे. त्याच्यामुळे जे फोर्थ ऑप्शन आहे म्हणजे जो डी ऑप्शन आहे तर ते तुमचं सोल्युशन नाही आहे. म्हणजेच करेक्ट आन्सर कोणता आहे? ऑप्शन नंबर 4. ओके, 3,1 इज द करेक्ट आन्सर. कारण आपल्याला कोणतं सोल्युशन नाही असं विचारलं आहे, त्याच्यामुळे ते करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आता आपण पाहूया. नेक्स्ट आहे 5th नंबर. इथे आहे 5 इथे आहे 3, इथे आहे 2, इथे आहे 5, इथे आहे x इज इक्वल टू व्हॅल्यू सांगितलेली आहे आपल्याला 2 आणि x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता हे आपण कसं सॉल्व करतो? सो 3 मल्टिप्लाय बाय x मायनस 5 मल्टिप्लाय बाय 2 याची व्हॅल्यू काय येणार आहे? 2. ओके, सो 3x मायनस 5 2 जार 10 इज इक्वल टू 2. 3x इज इक्वल टू 2 प्लस 10 होईल, कारण इकडे आल्यानंतर प्लस होईल. 3x इज इक्वल टू 12. सो x इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय 3. 3 1 जार 3, 3 4 जार 12. सो एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे? 4. दॅट इज ऑप्शन नंबर बी. ओके, ऑप्शन बीमध्ये आहे 4 व्हॅल्यू. सो तुम्हाला फक्त जर 5thचा आन्सर लिहित असाल तर 5th आणि ऑप्शन बी 4 एवढंच लिहिलं तरी बास आहे. सो तुम्हाला एवढं सगळं सॉल्व नाही करायचं आहे. आणि हे मी पेपर प्रेझेंटेशनच्या व्हिडिओमध्ये सांगेनच. तुम्हाला हवा असेल तो व्हिडिओ तर तुम्ही कमेंट करू शकता. ओके, सो मी तो व्हिडिओ अपलोड करेन. नेक्स्ट आता आपण पाहतोय 6th एक्झाम्पल. आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे, 2 इक्वेशन दिलेले आहेत. 5x प्लस 3y प्लस 11 इज इक्वल टू 0 आणि दुसरं आहे 2x प्लस 4y इज इक्वल टू मायनस 10 आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डीची व्हॅल्यू. ओके, सो ह्याला जर आपण उलटं करून लिहूया, म्हणजे याच्या पद्धतीने लिहूया. ओके, आपण खालीच लिहूया. सो या ठिकाणी आहे 5x प्लस 3y इज इक्वल टू मायनस 11 आणि 2x प्लस 4y इज इक्वल टू मायनस 10. ओके, सो हे 2 इक्वेशन आपल्याकडे आहेत आणि आपल्याला डीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो जेव्हा आपण डीची व्हॅल्यू फाइंड आउट करतो तेव्हा आपण एक फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म घेतो. ओके, सो डी इज इक्वल टू फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म घ्यायचं आहे. सो 5 मल्टिप्लाय बाय 4 मायनस 3 मल्टिप्लाय बाय 2 20 मायनस 3 दुणे 6 आणि या ठिकाणी येणार आहे 14. सो डीची व्हॅल्यू काय आलेली आहे? 14 ऑप्शन नंबर एमध्ये आहे. ओके, ऑप्शन नंबर एमध्ये आहे डी इज इक्वल टू 14. सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. त्याच्यानंतर नेक्स्ट स्लॅंट आली, जाऊ दे. नेक्स्ट आहे 49x मायनस 57y इज इक्वल टू 172 आणि 57x मायनस 49y इज इक्वल टू 252 आणि आपल्याला विचारलेलं आहे की x प्लस वायची व्हॅल्यू काय असेल. आता x प्लस वाय काढायचं आहे म्हणजे आपले जे साईन्स आहेत ते आपल्याला चेंज करावे लागतील. त्यासाठी आपण हे सबट्रॅक्शन करूया. ओके, आपण काय करणार आहोत? सबट्रॅक्शन. आणि या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू सेम नाही करायचे आहेत, कारण जर ऑल्टरनेट व्हॅल्यू असतील तर आपण आहे असं ॲड करतो, आहे असं सबट्रॅक्ट करतो. पण आपल्याला या ठिकाणी सबट्रॅक्शन करावं लागेल, कारण आपल्याला साईन जे आहे तर ते मध्ये प्लस पाहिजे आणि मध्ये साईन प्लस आणण्यासाठी आपल्याला हे जे मधलं साईन आहे मायनस ते चेंज करावं लागेल आणि त्यासाठी आपण करणार आहोत सबट्रॅक्शन. प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, प्लसचं मायनस. सो पहिल्यांदा आपण सबट्रॅक्शन करणार आहोत. सो या ठिकाणी तयार होणार आहे 8x मायनस 8x प्लस 8x इज इक्वल टू या ठिकाणी 0 0 0 आणि या ठिकाणी 8, या ठिकाणी 0, म्हणजे हा 0 याला काही त्याची पण व्हॅल्यू नाही आहे. सो 80चा आन्सर आलेला आहे मायनस 80. ओके, मायनस 80 आलेला आहे. आता मायनस 8x आहे प्लस 8y आहे इज इक्वल टू मायनस 80 आहे. आता हे साईन आपण चेंज करूया. साईन चेंज कसे करायचे? जर आपण एक्सला पॉझिटिव्ह घेतला तर वाय निगेटिव्ह होणार आणि हे पॉझिटिव्ह होणार. ओके, इथे वाय सॉरी इथे निगेटिव्हच आहे कारण मोठ्याचं साईन निगेटिव्ह आहे. सॉरी मोठ्याचं साईन निगेटिव्ह असल्यामुळे हे निगेटिव्ह येणार आहे. ओके, सो साईन जर आपण एक्सचं चेंज केलं तर बाकी सगळ्यांचे साईन चेंज होणार. साईन जर आपण एक्सचं चेंज केलं तर या ठिकाणी येणार आहे 8x, याचं चेंज केलं तर परत 8y, याचं चेंज केलं तर 80 येणार आहे. आता या ठिकाणी सगळ्याला आपण 8नी डिवाइड करू शकतो. सो डिवायडिंग बाय 8. ओके, सो या ठिकाणी x प्लस वाय इज इक्वल टू काय येईल? 10. म्हणजे x प्लस वायची व्हॅल्यू काय आलेली आहे? 10. सो 10 कुठे आहे? ऑप्शन नंबर सी जो आहे 10 ते तुमचं करेक्ट आन्सर आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट द सोल्युशन ऑफ द इक्वेशन 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. म्हणजे तुम्हाला एक इक्वेशन दिलेलं आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. त्याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. सो आपल्याकडे जे जे खाली ऑप्शन्समध्ये नंबर्स आहेत ते आपण फिल करूया. पहिलं आहे 2,2. सो 2 × 2 मायनस 2 इज इक्वल टू 2. 4 मायनस 2 इज इक्वल टू 2. 2 इज इक्वल टू 2. सो तुमचं पहिलं जे आन्सर आहे तर तेच करेक्ट आहे. आता आपण पाहतोय 9th एक्झाम्पल. 9th एक्झाम्पल आहे द सोल्युशन ऑफ द इक्वेशन x मायनस वाय इज इक्वल टू 10 आणि x प्लस वाय इज इक्वल टू 70. असं आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. अपोजिट साईन आहेत, कट होतील. 2x इज इक्वल टू 80, x इज इक्वल टू 80 डिवायडेड बाय 2. सो x इज इक्वल टू 40.
म्हणजे एक्सचा आन्सर आलेला आहे 40. तुम्ही जर ऑप्शनमध्ये पाहिलं तर एक्सच्या प्लेसवरती 40 असणारा फक्त पहिला ऑप्शनच आहे. सो तुम्ही पहिल्या ऑप्शनला क्लिक करू शकता, आय मीन लिहू शकता. नाहीतर तुम्ही पूर्ण पण सॉल्व करू शकता, वायची पण व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. कोणत्या पण याच्यामध्ये एका याच्यामध्ये एक्स 40 घ्या, मायनस वाय इज इक्वल टू 10. सो मायनस वाय इज इक्वल टू 10 मायनस 40. सो मायनस वाय इज इक्वल टू मायनस 30. सो वाय इज इक्वल टू 30. सो एक्सची व्हॅल्यू आहे 40, वायची व्हॅल्यू आहे 30. हे सगळं आहे ऑप्शन नंबर एमध्ये. सो ऑप्शन नंबर ए आहे तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट आहे 10 नंबर. 10 नंबर सांगितलेला आहे आपल्याला डी एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि इक्वेशन्स जे आहेत तर ते आपण जे दिलेले आहेत तर ते लिहून घेऊया. पहिलं इक्वेशन आहे या ठिकाणी 10 नंबर आहे ना, हां. पहिलं इक्वेशन आहे या ठिकाणी 4x + 3y = 19 आणि दुसरं इक्वेशन आहे 4x - 3y = -11 आणि आपल्याला फाइंड आउट करायचे आहे डी एक्सची व्हॅल्यू. डी एक्सची व्हॅल्यू जेव्हा आपण फाइंड आउट करतो तेव्हा आपण एक्स टर्म घेत नाही, आपण सी टर्म म्हणजेच थर्ड टर्म आणि बी टर्म म्हणजे सेकंड टर्म घेतो. सो आता आपण डी एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. 19 × -3 -3 × -11. सो या ठिकाणी येणार आहे -57 - -33. सो या ठिकाणी येणार आहे -57 + 33 - +- 4 आणि 2 -24. याचं करेक्ट आन्सर येणार आहे -24 आहे ऑप्शन नंबर सीमध्ये. सो -24 इज द राईट आन्सर. ऑप्शन नंबर सी तुमचं करेक्ट आहे. ओके. सो अशा पद्धतीने सगळे 10 जे MCQs आहेत तर ते सॉल्व करून झालेले आहेत. आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 1B जो 1 मार्क्ससाठीच आहे. ओके. सो लेट अस सॉल्व, पण तो मात्र तुम्हाला सॉल्व करून दाखवायचा आहे, त्यामध्ये MCQs नाही आहेत. ओके. सो त्यामध्ये पहिलं असं आहे की स्टेट विथ रिझन्स वेदर द इक्वेशन, आपण इक्वेशन लिहूया 3x² - 7y = 13 इज द लिनियर इक्वेशन विथ 2 व्हेरिएबल्स. म्हणजे हे जे आहे क्वेश्चन नंबर 1B मधील फर्स्ट हे इक्वेशन जे आहे हे लिनियर इक्वेशन आहे का विथ 2 व्हेरिएबल्स. तर या ठिकाणी 2 व्हेरिएबल्स तर आहेतच, पण हे लिनियर आहे का तर नाही. का लिनियर नाही आहे तर मी सांगितलं होतं की लिनियर जेव्हा असेल तेव्हा मॅक्सिमम पॉवर 1 असते, बट या ठिकाणी मॅक्सिमम पॉवर काय आहे 2 आहे आणि त्याच्यामुळे हे लिनियर नाही आहे. सो तुम्ही लिहू शकता इन द लिनियर इक्वेशन पूर्ण लिहा. इन द लिनियर इक्वेशन द मॅक्झिमम पॉवर of the equation must be 1. okay, but in the given equation किंवा पूर्ण आहे असं इक्वेशन पण लिहू शकता. in the given equation the maximum power is 2, hence it is not a linear equation. ओके. ते लिनियर इक्वेशन नाही आहे. त्यानंतर दुसरं काय आहे, शो द कंडिशन्स युजिंग व्हेरिएबल एक्स आणि वाय. एक्स आणि वाय हे दोन तुम्हाला व्हेरिएबल्स वापरायचे आहेत आणि कंडिशन काय दाखवायचं आहे की 2 नंबर्स आर डिफर बाय 3. सो लेट एक्स अँड वाय बी द 2 नंबर्स एक्स बी द ग्रेटर नंबर और ग्रेटरच घ्यावा लागेल, ग्रेटर नंबर किंवा बिगर नंबर घेऊ शकता. अँड वाय बी दी स्मॉलर नंबर. देअरफॉर अकॉर्डिंग टू द क्वेश्चन x - y = 3. हे तुमची झाली कंडिशन तयार. ओके. सो x - y = 3 हे आहे तुमची कंडिशन. त्यानंतर थर्ड काय आहे, फॉर द इक्वेशन 4x + 5y = 20 फाइंड वाय आपल्याला माहिती नाही आहे, वेअरॅज एक्सची व्हॅल्यू काय आहे 0. एक्सची व्हॅल्यू 0 आहे आणि वाय आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो पुट किंवा सबस्टिट्यूट x = 0 इन द इक्वेशन किंवा इन द गिवन इक्वेशन. सो या ठिकाणी जर x = 0 घेतलं प्लस 5y = 20, 0 + 5y = 20. सो या ठिकाणी आपण वायला इथेच ठेवूया आणि 5ला जे आहे ते इकडे शिफ्ट करूया. सो y = 5 1 5 5 4 20. सो वायची व्हॅल्यू काय आलेली आहे 4. ओके. सो हेच तुम्हाला सॉल्व करायचं आहे. एक्सची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे, वायची व्हॅल्यू दिलेली नाही आहे, जी की आता आपण 4 फाइंड आउट केलेली आहे. सो त्याच्यानंतर आहे फोर्थ वन आहे राईट एनी 2 सॉल्युशन्स ऑफ द इक्वेशन x + y = 7. x + y = 7 यायला पाहिजे. सो या ठिकाणी x आणि yचे कोणते पण 2 सोल्युशन सांगायचे आहेत,
काय सांगू शकता तुम्ही, एक्स जर आपण 3 घेतलं, वाय जर आपण 4 घेतलं तरी पण 7 येणार आहे. एक्स जर आपण 4 घेतलं, वाय जर आपण 3 घेतलं तरी पण 7 येणार आहे. अजून एक्स जर आपण 5 घेतलं, वाय जर आपण 2 घेतलं तरी पण 7 येईल. 2,5 पण 7 येईल. ओके, सो असे तुम्हाला सोल्युशन्स लिहायचे आहेत. नेक्स्ट आहे फिफ्थ वन आहे डिसाइड वेदर 0,2 इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन दिलेलं आहे 5x प्लस 3y इज इक्वल टू 6 आणि सोल्युशन दिलेलं आहे 0,2. तर हे सोल्युशन आहे की नाही हे डिसाईड करायचं आहे. सो लेट अस डिसाइड एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी 0 आहे, y इज इक्वल टू 2 आहे. x इज इक्वल टू 0 आणि y इज इक्वल टू 2. इथे लिहा पुट. ओके, पुट x इज इक्वल टू 0 आणि y इज इक्वल टू 2 इथे लिहायचा. हा समासामध्ये कधी लिहायचं नाही, मी चुकून लिहिलं आहे. सो या ठिकाणी 5 इंटू 0 प्लस 3 इंटू 2 इज इक्वल टू 6. 5 इंटू 0 0 प्लस 6 इज इक्वल टू 6. 6 मायनस 6 इज इक्वल टू 0. 0 इज इक्वल टू 0. सो येस 0,2 is the solution of the given equation. ओके, 0,2 हे सोल्युशन आहे गिवन इक्वेशनचं. नेक्स्ट आता आपण पाहतोय सिक्स्थ काय आहे, राईट एनी टू सोल्युशन्स ऑफ इक्वेशन a मायनस बी इज इक्वल टू -3. a मायनस बी इज इक्वल टू -3 यायला पाहिजे. याचे कोणतेही 2 सोल्युशन्स तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, सो आता a मायनस बी आपल्याला -3 पाहिजे. -3 म्हणजे काय, निगेटिव्हमध्ये व्हॅल्यू पाहिजे आणि जेव्हा निगेटिव्हमध्ये व्हॅल्यू पाहिजे असेल तेव्हा आपल्याला फर्स्ट नंबर छोटा घ्यावा लागेल, सेकंड नंबर मोठा घ्यावा लागेल. सो आता आपल्याला 3 पाहिजे म्हणजे या ठिकाणी आपण 1 मधून जर 4 गेले सो वी विल गेट -3. सो तुम्ही या ठिकाणी a, b इज इक्वल टू 1,4 घेऊ शकता. या 2 व्हॅल्यूज घेऊ शकता. आपल्याला अजून एक सांगितलं आहे ना, येस 2 सोल्युशन सांगितलेले आहेत. मग अजून आता या ठिकाणी 2,5. ओके, सो 2 - 5 इज इक्वल टू पण -3 येईल. मग तुम्ही या ठिकाणी a, b इज इक्वल टू 2,5 पण घेऊ शकता. फक्त एवढंच की एच्या ठिकाणी तुम्हाला स्मॉलर नंबर घ्यायचा आहे आणि बीच्या ठिकाणी बिगर नंबर घ्यायचा आहे, तरच तुमचं मायनसमध्ये आन्सर येईल. ओके, सेवन्थ नंबर आहे इफ x प्लस 2y इज इक्वल टू 5. x प्लस 2y जे आहे ते 5 आहे आणि त्याच्यानंतर 2x प्लस y इज इक्वल टू 7. सो वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ x प्लस y. आता x प्लस वाय फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कोणतं एक आपल्याला एलिमिनेट करावं लागेल. एलिमिनेशन मेथड आपण वापरणार आहोत. सो एक तर तुम्ही एक्सची व्हॅल्यू म्हणजे एक्सला मल्टिप्लाय बाय 2 करू शकता किंवा वायला मल्टिप्लाय बाय 2 करू शकता. सो आपण इथे लिहूया मल्टिप्लाइंग. ओके, सो मल्टिप्लाइंग इक्वेशन किंवा तुम्ही असंही करू शकता. हे राहू दे, हे जरा अवघड पडेल. डायरेक्ट आपण याची ॲडिशन करूया, बघूया काय होतं. डायरेक्ट ॲडिशन जर केली तर या ठिकाणी येईल 3x प्लस 3y इज इक्वल टू 12. ओके, हे नको, हे राहू दे, सॉरी. सो 3x प्लस 3y इज इक्वल टू 12. याला करा डिवायडिंग बाय 3. सो डिवायडिंग बाय 3 केलं तर x प्लस वाय इज इक्वल टू 4. डायरेक्ट आन्सर आला आपलं x प्लस वाय इज इक्वल टू 4. x प्लस वाय इज इक्वल टू 4 तुम्हाला डायरेक्ट आन्सर लिहायचा आहे. ओके, सॉरी, हे मल्टिप्लाइंग वगैरे करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ जाईल. त्यापेक्षा आहे असं ॲड करा. आहे असं जर या ठिकाणी सबट्रॅक्शनमध्ये विचारलं असतं आहे असं सबट्रॅक्ट करा आणि तुमचा आन्सर तुम्हाला मिळेल. सो नेक्स्ट आहे 8th नंबर आहे dx इज इक्वल टू 24. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला सांगितलेलं आहे x इज इक्वल टू -3. सो वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ d. सो आता क्रॅमर्स रूल पुन्हा एकदा, x इज इक्वल टू dx अपॉन d असतं. dx काय आहे 24, x काय आहे -3 आणि खाली आहे d. क्रॉस मल्टिप्लाय करा, -3d इज इक्वल टू 24. d इज इक्वल टू -d इज इक्वल टू 24 डिवायडेड बाय 3. 3 1 जार 3, 8 जार. सो d इज इक्वल टू -8. -8 का, तर या ठिकाणी -d होतं. -d इज इक्वल टू 8 म्हणजेच d इज इक्वल टू -8. सो आन्सर आलेला आहे -8. नेक्स्ट आहे 9th नंबरमध्ये सांगितलेलं आहे द कॉस्ट ऑफ अ बुक इज 5 रुपीज मोर दॅन ट्वाइस द कॉस्ट ऑफ अ पेन. ओके, सो नाव आता तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन पाहायला मिळेल की या ठिकाणी सांगितलेलं आहे द कॉस्ट ऑफ बुक इज 5 रुपीज मोर दॅन ट्वाइस द कॉस्ट ऑफ पेन. ओके, सो वी हॅव टू फाइंड आउट शो द लिनियर इक्वेशन बाय टेकिंग कॉस्ट ऑफ बुक आणि कॉस्ट ऑफ पेन. तुम्हाला फक्त लिनियर इक्वेशन तयार करायचे, ते सॉल्व वगैरे काय करायचं नाही आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी आपण बुकचं जे कॉस्ट आहे या ठिकाणी लिहा कॉस्ट ऑफ बुक इज इक्वल टू एक्स. इथे लेट पण घ्या, लेट दी कॉस्ट ऑफ बुक इज इक्वल टू x रुपीज आणि कॉस्ट ऑफ पेन इज इक्वल टू y रुपीज. ओके, सो बुकची कॉस्ट आपण x घेतलेली आहे आणि पेनची कॉस्ट आपण y घेतलेली आहे. सो द कॉस्ट ऑफ बुक इज 5 रुपीज मोर दॅन ट्वाइस दी कॉस्ट ऑफ पेन. ओके, सो बुक म्हणजेच काय, x इज इक्वल टू 5 रुपीज मोर म्हणजे 5 प्लस ट्वाइस दी कॉस्ट ऑफ पेन म्हणजे 2y म्हणजेच या ठिकाणी x मायनस 2y इज इक्वल टू 5. ओके, सो हे झालेलं आहे आपले लिनियर इक्वेशन. ओके,
कारण आपल्याला फक्त लिनियर इक्वेशन दाखवायचं आहे, ते सॉल्व वगैरे काय नाही करायचं. सो त्याच्यामुळे आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. यांनी ऑलरेडी कॉस्ट ऑफ बुक आणि कॉस्ट ऑफ पेन दिलं आहे. सो त्यांनी दिलं असेल तर आपल्याला आहे तेच घ्यायचं, जसं की आपण या ठिकाणी आहे तेच घेतलेलं आहे, जे दिलं आहे तेच. नेक्स्ट आहे इफ a/4 प्लस b/3 इज इक्वल टू 4 देन राईट द इक्वेशन इन स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं आहे. सॉरी, तुम्हाला प्रश्न दिसला नसेल की a/4 प्लस b/3 इज इक्वल टू 4 आहे आणि आपल्याला हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं आहे. ओके, सो आता आपण हे सॉल्व करूया. या ठिकाणी काय करायचं, जस्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. पहिल्यांदा तुम्ही किंवा एक LCM घेऊ शकता किंवा आधी 4नी मग 3नी दोन्ही पण करू शकता. आपण LCM घेऊया, जे 3 चौक 12 येतं म्हणून LCM घेऊया. आणि मल्टिप्लाइंग बाय 12 हे पण लिहा इथे, मल्टिप्लाइंग बाय 12 रिझन. सो 4 1s are 4, 4 3s are 3 1s are 3, 3 4s are, सो 3a प्लस 4b इज इक्वल टू 48. सो हे झालेलं आहे तुमचं इक्वेशन -48 इज इक्वल टू 0. हा झालेला आहे तुमचा स्टँडर्ड फॉर्म. ओके, सो 3a प्लस 4b मायनस 48 इज इक्वल टू 0 हे आहे तुमचा स्टँडर्ड फॉर्म. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आता आपण बघूया. ओके, सो क्वेश्चन नंबर 1b संपलेला आहे. आता आपण पाहतोय क्वेश्चन नंबर नेक्स्ट. आपण डायरेक्ट ह्याच्यावरती सॉल्व करूया. जसं पण तुम्हाला फक्त बॉक्स भरायचे असतात. तर या ठिकाणी आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे, दॅट इज 2x मायनस 3y इज इक्वल टू 3. सो 2x मायनस 3y इज इक्वल टू 3. याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू सांगितलेली आहे -6 मायनस 3y इज इक्वल टू 3 मायनस 12 मायनस 3y इज इक्वल टू 3 मायनस 3y इज इक्वल टू 3 प्लस 12 मायनस 3y इज इक्वल टू 15y मायनस y इज इक्वल टू 15/3 3 1 3 3 15. सो y इज इक्वल टू -5. म्हणजे या ठिकाणी yची व्हॅल्यू काय येणार आहे -5. रिचेक करू शकता. रिचेक कसं करणार, 2 × -6 मायनस 3 × -5 इज इक्वल टू 3 मायनस 12 मायनस प्लस 15 इज इक्वल टू 3. या ठिकाणी आन्सर 3 येते, कारण तुम्ही जेव्हा 15मधून 12 सबट्रॅक्ट करणार यू विल गेट 3. सो त्याच्यामुळे हे आन्सर करेक्ट आहे. असं तुम्ही रिचेक पण करू शकता, जेणेकरून तुमचे मार्क्स जाणार नाहीत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, हे तुम्हाला असं सॉल्व नाही करायचं आहे, फक्त या ठिकाणी आन्सर्स लिहायचे आहेत. ओके, सो नेक्स्ट आहे की तुम्हाला वायच्या ठिकाणी 1 घ्यायचं आहे. सो 2x मायनस 3 × 1 इज इक्वल टू 3, 2x मायनस 3 इज इक्वल टू 3, 2x इज इक्वल टू 3 प्लस 3, 2x इज इक्वल टू 6, x इज इक्वल टू 6/2, x इज इक्वल टू 3. सो या ठिकाणी येणार आहे 3. सो आता हे कसं लिहिणार आहात तुम्ही, या ठिकाणी एक मिनिट मी काहीतरी चुकवलं आहे. सॉरी या ठिकाणी एक मिनिट या ठिकाणी -5 येणार आहे आणि या ठिकाणी 3 येईल. ओके, कसं काय केलं मी माहिती आहे का, मी या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू लिहिली आणि या ठिकाणी वायची व्हॅल्यू लिहिली. आपण परत एकदा सॉल्व करूया. येस, या ठिकाणी y -5 आलेला आहे आणि हे जेव्हा आपण सॉल्व करू याची वायची व्हॅल्यू 1 घेऊन तेव्हा आपला x इज इक्वल टू 3 येणार आहे. ओके, सो या ठिकाणी -5 आहे आणि या ठिकाणी 3 आहे. -6, -5 आणि या ठिकाणी 3, 1. ओके, चुकून मी या ठिकाणी वायची व्हॅल्यू लिहिली होती आणि ती एक्सची व्हॅल्यू लिहिली होती, तुम्ही ती करेक्ट करा. नेक्स्ट आहे सॉल्व द फॉलोविंग टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. सो डिटर्मिनंट फाइंड आउट करण्यासाठी आपण क्रॉस मल्टिप्लाय करतो. 3 × 5 करतो -2 × 4. ओके, सो 3 × 5 काय येणार आहे 3 × 5 15 आणि या ठिकाणी मायनसचा प्लस होईल. सो या ठिकाणी डायरेक्ट प्लस दिलेला आहे आणि 4 2 8. सो 15 + 8 तुम्हाला करायचं आहे. सो या ठिकाणी येणार आहे 23. नेक्स्ट आहे कम्प्लीट द फॉलोविंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. तुम्हाला या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी पहिल्यांदा त्यांनी सांगितलेलं आहे मल्टिप्लाय द इक्वेशन 1 बाय काय करावं लागेल आणि मल्टिप्लाय द इक्वेशन 2 बाय काय करावं लागेल. सो इक्वेशन आहे 3x + 2y इज इक्वल टू 11, 2x + 3y इज इक्वल टू 4. सो पहिल्या इक्वेशनला तुम्ही कशाने मल्टिप्लाय करणार आहात, एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ना. सो तुम्हाला y एलिमिनेट करावं लागेल. सो त्यासाठी फर्स्ट इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि सेकंड इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, सो या ठिकाणी सांगितलेलं आहे 3x + 2y इज इक्वल टू 11. अच्छा, या ठिकाणी तुम्हाला 3 लिहायचं आहे. सो हे 3 लिहिल्यानंतर 3 × 3x म्हणजे 9x येईल, 3 × 2y इज इक्वल टू 6y येईल आणि 3 × 11 इज इक्वल टू 33 येईल आणि या ठिकाणी 2 2 4, 2 3 6, 2 4 8. ओके, सो सबट्रॅक्ट करायचं आहे 2 मधून 1. सो या ठिकाणी हे असणार आहे 1, हे असणार आहे 2. सो 2 मधून 1 सबट्रॅक्ट करायचं आहे, ते आपण इथे सबट्रॅक्ट करूया किंवा डायरेक्ट इथेच करूया. सबट्रॅक्ट हे असं नाही करायचं. हां, क्वेश्चन पेपरमध्ये आन्सर पेपरमध्ये असं नाही करायचं, ते सगळं रफमध्ये करायचं आहे. सो हे कट होईल कारण अपोजिट साईन्स आहेत आणि या ठिकाणी येणार आहे 5x इज इक्वल टू या ठिकाणी येणार आहे 25. ओके, सो 5x इज इक्वल 25 आलेला आहे. या ठिकाणी 5 लिहायचं आहे. x इज इक्वल टू 25/5. सो x इज इक्वल टू 5. सो एक्सची व्हॅल्यू 5 इथे लिहायची. ओके, सो हे सगळं रफमध्ये करायचं आहे, इथे अजिबात करायचं नाही आहे आणि इथे फक्त व्हॅल्यूज लिहायचे आहेत. एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 5. त्यानंतर नेक्स्ट आहे इफ 2, 0 इज द सॉल्युशन ऑफ 2x + 3y इज इक्वल टू k, देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ k
बाय कम्प्लिटिंग द ॲक्टिव्हिटी. सो या ठिकाणी फर्स्ट तुम्हाला सांगितलेलं आहे सोल्युशन 2,0 इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन 2x + 3y = k. सो आपण एक्सच्या जागेवरती 2 पुट करणार, वायच्या जागेवरती 0 पुट करणार. 2 × 2 3 × 0. ओके. सो नेक्स्ट बघूया आपण 4. आता या ठिकाणी 4 कसं आलं. सो 2 2 जार 4 प्लस इथे 3 × 0 0 येणार आहे = k. सो 4 + 0 = k आलेला आहे, जे की नेक्स्ट पेजवरती आहे. 4 + 0 = k. सो k काय येणार आहे -4 का, तर हे इकडे शिफ्ट झाल्यानंतर -4 येणार. ओके, एक मिनिट. ओके. सो नेक्स्ट आहे टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ x आणि y फॉर द इक्वेशन x - 2y = 5 आहे हा, आणि 2x + 3y = 10. सो आपल्याला या ठिकाणी x - 2y = 5 एक इक्वेशन दिलेलं आहे, आणि 2x + 3y = 10 सेकंड इक्वेशन दिलेलं आहे, आणि आपल्याला x आणि yच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत बाय क्रॅमर्स रूल. सो आता या ठिकाणी डी ची व्हॅल्यू ऑलरेडी फाइंड आउट करून दिलेली आहे, हे आपण इकडे सॉल्व करूया. 5 × 3 - 2 × 10. सो 5 × 3 = 15 - -20. सो 15 + 20 = काय होणार आहे 35. सो इथे येणार आहे 35. ओके, येस. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 1 × 10 - 5 × 10. सो इथे येणार आहे 10, इथे येणार आहे 50, म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे 5 × 10 = 10, 5 × 10 = 50. काहीतरी चुकतं आहे, एक मिनिट. 1 × 10 - 5 × 2 आहे, सॉरी मी डायरेक्ट 10 लिहिलं या ठिकाणी. 1 × 10 आणि 2 5 = 10. सो या ठिकाणी येणार आहे 10 - 10 = 0. ओके. सो 0 येणार आहे या ठिकाणी. dx/d घ्यायचं आहे, हा dy आहे, हा dx आहे. येस, dx/d, dx काय आहे ते आपण इथे लिहूया 35/d म्हणजे 7 = काय येणार आहे 7 × 5 = 35. आणि dy आहे या ठिकाणी 0, आणि या ठिकाणी आहे 7. सो 0 0 येणार आहे. ओके. नेक्स्ट आहे म्हणजे तुमचे व्हॅल्यूज काय आलेले आहेत x, y = 5, 0. त्याच्यानंतर पुढचे क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला सॉल्व करावे लागतील. या ठिकाणी सांगितलेलं आहे की द डिफरन्स बिटवीन ॲन अँगल अँड इट्स कॉम्प्लिमेंट इज 10. म्हणजेच डिफरन्स बिटवीन ॲन अँगल, एक कोणतं तरी अँगल आहे ज्याला आपण x पकडू, आणि त्याचं कॉम्प्लिमेंट इज 10 आहे. सो वी हॅव टू फाइंड द मेजर ऑफ द लार्जर अँगल. ओके. सो आता या ठिकाणी आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल सांगितलेले आहेत. कॉम्प्लिमेंटरी अँगलमध्ये काय, असे 2 अँगल्स की ज्यांचं मेजरमेंट काय येतं, ज्यांचं सम काय येतं 90 येतं. सो आपण लेट 1 अँगल किंवा लेट 1 अँगल, ओके, लेट 1 अँगल किंवा लेट मेजरमेंट ऑफ 1 अँगल असं पण घेऊ शकता. लेट मेजरमेंट घेऊया ऑफ 1 अँगल = वॉट x डिग्री, आणि अनादर अँगल बी y डिग्री. ओके. सो दोघांमधला डिफरन्स, कंडिशन 1 काय सांगितलेली आहे की दोघांमधला डिफरन्स x - y = 10 आहे, आणि ॲज यू नो की कॉम्प्लिमेंटरी अँगलमध्ये दोघांचं सम काय असतं 90 असतं. सो x - y = 10 हा झाला आपलं फर्स्ट इक्वेशन, आणि x + y = 90 हे झालं आपलं सेकंड इक्वेशन. ओके. सो मायनस कट झाले. 2x = वॉट 10, आणि हे येणार आहे 100. x = 100 / 2. सो x = 50, म्हणजे x ची व्हॅल्यू काय आलेली आहे 50, म्हणजे एक अँगल आलेला आहे 50. आता आपल्याला सेकंड अँगल फाइंड आउट करायचे आहे. सो हीच व्हॅल्यू आपण एकतर फर्स्ट किंवा सेकंड कोणत्याही इक्वेशनमध्ये घेऊ शकतो. सो x + y आहे 90, 50 + y आहे 90. सो y = 90 - 50. सो y = वॉट 40. सो आपला आन्सर काय आलेला आहे, मेजरमेंट ऑफ 1 अँगल इज x = 50, मेजरमेंट ऑफ अनादर अँगल इज x = 40. सो या ठिकाणी एक अँगल x घेतला होता आपण, आणि एक अँगल आपण y घेतला होता. आपण हे सॉल्व केलेलं आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे. नेक्स्ट आता आपण पाहतोय, सो वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस, म्हणजे आपल्याला डीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो d = हे तुम्हाला पुन्हा एकदा आन्सरमध्ये लिहावं लागणार आहे. d = 5, आणि इथे 0 आणि 2 आणि -1. ओके. सो हे सॉल्व करण्यासाठी 5 × -1 -5 × 2 × 0, याच्याने आपण याला एकदा मल्टिप्लाय करणार आहोत, याच्याने आपण याला एकदा मल्टिप्लाय करणार आहोत. सो -5 - 5 2 0 = 0. सो या ठिकाणी काय येणार आहे -5, कारण या 0ला काय व्हॅल्यू नाही आहे. सो त्याच्यामुळे डायरेक्ट हे आपण आहे असं कॅन्सलच करून टाकायचं, आणि या ठिकाणी 5 × -1 = -5. सो डीची व्हॅल्यू आलेली आहे -5. नेक्स्ट आहे फॉर द इक्वेशन y + 2x = 19, आणि 2x - 3y = -3 आहे. ओके, -3. सो वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ डी. सो डीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आधी आपण ह्याचे सगळे इक्वेशन्स आहेत तर ते आपण लिहूया. ओके, याला आपण असं फोल्ड करूया, जागा वाया कशाला घालायची. ओके. सो आता या ठिकाणी आपल्याला डीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दोन्ही पण इक्वेशन्स आपल्याकडे आहेत, क्वेश्चनमध्ये आहेत. सो
याला थोडंसं अरेंज करावं लागेल. 2x + y = 19 आणि इथे 2x - 3y = -3. सो इथे आहे 2, इथे आहे 2, त्याच्यानंतर इथे आहे काहीच नाही आहे 1, इथे आहे -3. ओके, जेव्हा काहीच नसेल तेव्हा आपण काय घेतो, 1 घेतो. सो या ठिकाणी फक्त डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. जर बाकीचे पण असेल तर मग आपल्याला पूर्ण A1 B1 वगैरे असं लिहावं लागलं असतं. या ठिकाणी पण तुम्ही लिहू शकता की A1/A2 आणि = B1 आणि इथे B2. ओके, असं पण लिहू शकता जर तुम्हाला अजून थोडंसं स्टेप एक वाढू शकतं त्याच्यासाठी. 2 × -3 - 1 × 1 × 2 आणि या ठिकाणी आहे 6, या ठिकाणी आहे 2, या ठिकाणी येणार आहे -8. सो तुमची डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू येणार आहे -8. ओके, रिचेक करूया आपण. येस, करेक्ट. नेक्स्ट आहे इफ इन द इक्वेशन 2x - y = 2 आणि x = 3 वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ y. सो 2 × x व्हॅल्यूवरती आपण असं लिहायचं की पुट x = 3 आणि मग सॉल्व करायचं. सो x = 3 - y = 2, 6 - y = 2, y - y = 2 - 6 - y = -4 आणि मायनस साईन कट. सो y = 4. सो yची व्हॅल्यू आलेली आहे 4. ओके, y = 4. नेक्स्ट आहे इफ 2, -5 इज द सॉल्युशन ऑफ द इक्वेशन 2x - ky = 14 देन वी हॅव टू फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ k. आता आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो या ठिकाणी तुम्ही लिहू शकता की पुट x = and y = -5. सो 2 × 2 - k × -5 = 14. 4 - plus 5k = 14. So 5k = 14 - 4. सो 5k = 10 येणार आहे या ठिकाणी. k = 10/5 = 2 कारण 5 × 1 = 5, 5 × 2 = 10. सो या ठिकाणी k ची व्हॅल्यू काय येणार आहे, व्हॅल्यू ऑफ k = 2. ओके, व्हॅल्यू ऑफ k = 2. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फॉर द, हे याचं सोल्युशन आहे. फॉर द इक्वेशन a + 2b = 7 या ठिकाणी आपल्याला a फाइंड आउट करायचं आहे जर b 4 असेल तर. सो पुट b = 4 सेम आपल्याला करायचं आहे, दरवेळी तेच लिहायचं आहे. सो a + 2 × 4 = 7, a + 4 × 8 = 7. सो a = 7 - 8, a = -1. सो a ची व्हॅल्यू येणार आहे -1. रिचेक करून बघा. रिचेक करण्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला a -1 घ्यावं लागेल. + 2 × 4 = 7, -1 + 4 × 8 = 7. 8मधून जर 1 गेले 7 = 7. सो आपला आन्सर करेक्ट आहे. ओके, सो a ची व्हॅल्यू येणार आहे -1. त्यातलाच 7th आहे की डिसाइड वेदर x = 2 आणि y = 1 इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन 2x + y = 3 और नॉट. सोल्युशन आहे की नाही हे डिसाइड करायचे. सो पुट x = 2 आणि y = -1 इन दिस सोल्युशन, इन दिस इक्वेशन. 2 × 2 + -1 = 3. 4 - 1 = 3, 3 = 3. LHS = RHS आहे, त्याच्यामुळे हे सोल्युशन आहे. येस, x = 2 आणि y = -1 इज द सोल्युशन. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे यूजिंग व्हेरिएबल्स a आणि b राईट एनी 2 इक्वेशन्स हुज सोल्युशन इज 0,2. सो a आणि b आपल्याला यूज करायचे आहेत व्हेरिएबल्स आणि कोणतेही 2 इक्वेशन तयार करायचे आहेत की ज्यांचे सोल्युशन काय येणार आहे, 0,2 येणार आहे. ओके, आता जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न असतील तेव्हा आपल्याला काय करायचं असतं की जे पण आपल्याला सोल्युशन दिलेलं आहे त्यांची एकदा ॲडिशन करायची. काय येणार आहे 2 आणि 0 + 2 करावं लागेल कारण जर तुम्ही वेगवेगळ्या पोझिशनमध्ये लिहिले तर त्याचं उत्तर पण चेंज होईल. आणि एकदा सबट्रॅक्शन करायचं -2. सो 0 + 2 2 येणार आहे, 0 - 2 -2 येणार आहे. सो आता आपण काय करणार आहोत, 2 इक्वेशन तयार करणार आहोत. आता या ठिकाणी a + b जर आपण घेतलं तर त्याचा आन्सर काय यायला पाहिजे 2 आणि a - b जर आपण घेतला त्याचा आन्सर यायला पाहिजे -2. ओके, सो हे झाले आपले 2 लिनियर इक्वेशन. म्हणजे जेव्हा आपण 2 अशा पद्धतीने लिनियर इक्वेशन तयार करायचे असतील, सोल्युशन दिलं असेल आणि मग इक्वेशन तयार करायचे असतील तेव्हा जे पण सोल्युशन असेल ते सोल्युशन एकदा ॲड करायचं आणि एकदा सबट्रॅक्ट करायचं. सो यू विल गेट द आन्सर. आता आपण हे रिचेक करूया बरोबर आहे की नाही. त्यासाठी काय करावं लागेल, एच्या ठिकाणी आपण 0 पुट करूया, बीच्या ठिकाणी आपण 2 पुट करूया. काय मिळतं आपल्याला 2, म्हणजेच या ठिकाणी 2 = 2 म्हणजे पहिलं जे आपण इक्वेशन तयार केलं तर ते करेक्ट आहे. सेकंड याच्यामध्ये आपण एच्या ठिकाणी 0 पुट करूया, -2 = -2 म्हणजेच या ठिकाणी आन्सर काय आहे, करेक्ट आहे. या ठिकाणी व्हॅल्यू चेंज नाही होते, फक्त मायनस साईन लागते, व्हॅल्यू 2च राहते. ओके, व्हॅल्यू चेंज नाही होते, फक्त या ठिकाणी साईन आपण मायनस घेतलेला आहे. सो 0 - 2 = -2. आपल्याला फक्त a आणि bच्या व्हॅल्यू 0 आणि 2 पाहिजे, बाकी काही पण असू दे. ओके, सो एकदा ॲड केलं आहे आपण आणि एकदा सबट्रॅक्ट केलेलं आहे आणि आपल्याला 2 व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. हे आपलं हे फर्स्ट इक्वेशन, हे आहे आपलं सेकंड इक्वेशन. नेक्स्ट आहे इफ 52x + 65y = 183 आणि 65x + 52y = 168. सो वी हॅव टू फाइंड आउट x + y.
पुन्हा एकदा सेम याचे आपल्याला ॲडिशन करायचे आहे, दोघांचे आहे असं, म्हणजे या ठिकाणी 52x + 65y इज इक्वल टू 183. याला इक्वेशन नंबर 1 द्या, याला इक्वेशन नंबर 2 द्या, ॲडिंग इक्वेशन 1 आणि 2 असं पण लिहा. आता तेवढं तुम्ही लिहू शकता. सो 65x + 52y इज इक्वल टू 168. ओके, सो याला सिम्पल तुम्हाला ॲड करायचं आहे. या ठिकाणी x आलेला आहे, या ठिकाणी 7 आलेला आहे, या ठिकाणी 11 प्लस सेम या ठिकाणी पण 11, या ठिकाणी 7y, या ठिकाणी 11, या ठिकाणी येणार आहे 5, या ठिकाणी येणार आहे 3. सो 117x + 117y इज इक्वल टू 351. सो आय थिंक की 117 मल्टिप्लाय बाय 3 केलं तर आपल्याला हे मिळेल. सो 1 2 3 1 जा 3 आणि 5 3 1 जा 3. ओके, सो जेव्हा आपण 117ला 3ने मल्टिप्लाय करू तेव्हा आपल्याला मिळणार आहे हे आन्सर. सो इथे आपण लिहूया डिवायडिंग बाय 117. सो x + y इज इक्वल टू येणार आहे 3. सो इन दिस वे x + yची व्हॅल्यू काय आलेली आहे 3. ओके, फक्त तुम्हाला आधी लिहायचं आहे की हे इक्वेशन 1 आहे, हे इक्वेशन 2 आहे, ॲडिंग इक्वेशन 1 आणि 2, आणि मग तुम्हाला याचा आन्सर मिळणार आहे. नेक्स्ट आहे 10 नंबर. स्टेट विथ रिझन वेदर द पॉईंट x, -2 विल लाय ऑन द ग्राफ ऑफ द इक्वेशन 5m - 3n इज इक्वल टू -21. आपल्याला हे सांगायचं आहे की हा जो पॉईंट आहे तर तो ग्राफवरती लाय होतो आहे की नाही या इक्वेशनच्या. तर आता आपल्याला हे माहिती आहे की हे लिनियर इक्वेशन आहे, कशावरून 2 व्हेरिएबल्स आहेत आणि पॉवर 1 आहे. ओके, म्हणजे मॅक्झिमम पॉवर 1 आहे. सो जेव्हा लिनियर इक्वेशन असतं तेव्हा त्याचा ग्राफ एकदम स्ट्रेट लाईनमध्ये, म्हणजे असं स्लांट लाईनमध्ये एकदम लाय होतो. ओके, सो म्हणजे या ठिकाणी हेच विचारलेलं आहे की हे या इक्वेशनचं सोल्युशन आहे की नाही, हेच आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. ओके, सो आतापर्यंत आपण जे काही प्रश्न सॉल्व केले त्यामधलाच अशा प्रकारचा एक प्रश्न आहे की हे जे इक्वेशन आहे, म्हणजे हे जे दिलेला पॉईंट आहे, तर हा याचं सोल्युशन आहे की नाही. सो आता या ठिकाणी आपल्याला व्हेरिएबल्स m आणि n दिलेत, म्हणजे याचा अर्थ हे m ची व्हॅल्यू आहे आणि हे n ची व्हॅल्यू आहे. सो पुट किंवा लेटस पुट m इज इक्वल टू 3 आणि n इज इक्वल टू -2 इन द इक्वेशन. ओके, सो जेव्हा पण अशा प्रकारचा प्रश्न येईल, या ठिकाणी तुम्हाला पॉईंट दिलेला आहे आणि तो याच्यावरती लाय होतोय की नाही, म्हणजे या इक्वेशनच्या ग्राफवरती लाय होतोय की नाही असं जेव्हा विचारलं असेल तेव्हा त्यांना सिम्पल काय विचारायचं आहे की ही जी इक्वेशन आहे याचं हे सोल्युशन आहे की नाही. ओके, फक्त त्यांनी एवढंच की ते घुमावून फिरवून विचारलेलं आहे. 5m - 3n इज इक्वल टू -21. या ठिकाणी तुम्हाला m ची व्हॅल्यू पुट करायची आहे 3 - 3 × -2 इज इक्वल टू -21. ओके, सो 15 - प्लस 6 इज इक्वल टू -21. या ठिकाणी येईल 21 इज इक्वल टू -21. आता तुम्ही जर पाहिलं तर लेफ्ट हँड साईड 21 आहे, राईट हँड साईड -21 आहे. जुळते का? नाही जुळते. सो देअरफॉर लेफ्ट हँड साईड इज नॉट इक्वल टू राईट हँड साईड, आणि देअरफॉर पॉईंट 3, -2 will not lie on the graph of the equation 5m - 3n is equal to -21. कारण या ठिकाणी -21 आहे आणि या ठिकाणी 21 आहे. सो सेम नंबर नाही आणि त्याच्यामुळे तो जो पॉईंट आहे तर तो या ग्राफच्या या इक्वेशनच्या ग्राफवरती लाय होणार नाही. सो अशा पद्धतीने हा होता आपला लास्ट क्वेश्चन नंबर 2bचा. आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 3a. ॲक्टिव्हिटीच्या फॉर्मॅटमध्ये आहे. बघूया काय ॲक्टिव्हिटी आहे. या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की आय ॲम ॲन आयसोसेलस ट्रायंगल. मी एक आयसोसेलस ट्रायंगल आहे. आयसोसेलस म्हणजे काय, ज्याचे 2 बाजू, कोणत्या पण 2 बाजू सेम असतात तर ते असतात आयसोसेलस ट्रायंगल्स. माय बेस इज 3 सेंटीमीटर मोर दॅन ट्वाईस माय कॉन्ग्रुएंट साईड्स. कॉन्ग्रुएंट साईड्स म्हणजे काय, ज्या साईड्स सेम आहेत, म्हणजे ज्या साईड्स इक्वल आहेत तर त्या आहेत कॉन्ग्रुएंट साईड्स. सो या ठिकाणी कॉन्ग्रुएंट साईड्स यांनी एक्स सपोज केलेला आहे आणि जे अपोजिट साईड आहे म्हणजे बेस जो आहे त्याला त्यांनी वाय सपोज केलेला आहे. ओके, सो माय बेस इज 3 मोर दॅन ट्वाईस ऑफ द कॉन्ग्रुएंट साईड्स, म्हणजे बेस म्हणजेच वाय इज इक्वल टू 3 सेंटीमीटर मोर दॅन ट्वाईस ऑफ द कॉन्ग्रुएंट साईड्स. सो माय पेरिमीटर इज 35 सेंटीमीटर. आता ट्रायंगलचं पेरिमीटर काय असतं, साईड 1 + साईड 2 + साईड 3, म्हणजे सगळ्या साईड्सची बेरीज म्हणजे काय असतं, ट्रायंगलचं पेरिमीटर. सो या ठिकाणी x + y काय येणार आहे, ट्रायंगलचं पेरिमीटर जे काय असणार आहे 35. सो वी हॅव टू फाइंड आउट द लेंथ ऑफ द बेस. आपल्याला बेसचा लेंथ फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो लेट अस सॉल्व. हे सॉल्व करावं लागणार आहे. सो या ठिकाणी कॉन्ग्रुएंट साईडसाठी वगैरे व्हेरिएबल ऑलरेडी त्यांनी घेतलेले आहेत. सो तेच व्हेरिएबल्स आपल्याला कंटिन्यू करायचे आहेत. ओके, सो आता या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3a त्यामधला फर्स्ट. let congruent sides is किंवा r घ्या किंवा is घ्या is equal to x. ओके, and the base is equal to y. सो अकॉर्डिंग टू द कंडिशन 1 काय सांगितलेली आहे
की द बेस इज इक्वल टू 3 मोर दॅन ट्वाईस ऑफ दी कॉन्ग्रुएंट साईड, ट्वाईस ऑफ द मेजर ऑफ कॉन्ग्रुएंट साईड. सो देअरफॉर आता हे आपण एक्सचेंज करूया, म्हणजे हे इकडे घेऊया आणि हे तिकडे घेऊया. म्हणजेच 2x + 3 इज इक्वल टू YL, म्हणजेच 2x - y इज इक्वल टू -3. हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. सेकंड कंडिशन काय सांगितलेली आहे की यांचं जे पेरिमीटर आहे म्हणजे x + y जे आहे तर ते येणार आहे 35. म्हणजेच 2x + y जे आहे तर ते येणार आहे 35. हे झाली आपली सेकंड कंडिशन. आता या ठिकाणी -y आहे, इथे +y आहे, म्हणजे अर्थातच कॅन्सलेशन एलिमिनेशन होऊ शकतं. सो देअरफॉर ॲडिंग इक्वेशन 1 and 2. सो त्याच्यामुळे या ठिकाणी येणार आहे 2x - y इज इक्वल टू -3, 2x + y इज इक्वल टू 35. सो कट आणि या ठिकाणी येणार आहे 4x इज इक्वल टू, याच्यामधून जर 3 गेले 32. सो x इज इक्वल टू वॉट 32 डिवायडेड बाय 4. सो x इज इक्वल टू 4 × 4 = 4 × 8 = 32. x इज इक्वल टू येणार आहे 8. सो एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 8 आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, एक्स फाइंड आउट करायचं आहे का नाही, आपल्याला बेस फाइंड आउट करायचं आहे. सो त्याच्यामुळे आता आपल्याला ही जी एक्सची व्हॅल्यू आहे ही या दोघांपैकी कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करावी लागेल आणि आपल्याला वायची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. ओके, सो एक्स इज इक्वल टू 8 आहे. पुट एक्स इज इक्वल टू 8 इन इक्वेशन 1 घेऊया. ओके, सो 2 × 8 - y इज इक्वल टू -3, 8 × 16, -y इज इक्वल टू -3, -y इज इक्वल टू -3 - 16. सो -y इज इक्वल टू -19. सो या ठिकाणी y इज इक्वल टू, कारण मायनस साईन कॅन्सल होईल. सो y इज इक्वल टू 19. वायची व्हॅल्यू काय आलेली आहे 19. तुम्ही हे चेक करू शकता या ठिकाणी इक्वेशनमध्ये पुटआउट करून. इथे आपण पुटआउट करूया कारण हे इक्वेशन आपण ऑलरेडी पाहिलं. 2 × x म्हणजेच काय येणार आहे 16 + 19, 16 + 19 काय होणार आहे या ठिकाणी 5 आणि इथे 35. येस करेक्ट. सो अशा पद्धतीने रिचेक करायचं आहे. सो तुमचे बेसची व्हॅल्यू काय आलेली आहे y इज इक्वल टू 19. सो देअरफॉर लेंथ ऑफ द बेस ऑफ द ट्रायंगल इज y इज इक्वल टू 19. सो y इज इक्वल टू 19 म्हणजेच 19 हे त्याची व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आलेलं आहे आपल्याकडे एक इक्वेशन दॅट इज 3x - 2y इज इक्वल टू 18. या ठिकाणी x आहे, या ठिकाणी मायनस आहे, कॅमेऱ्यामध्ये क्लिअर दिसत नसेल. सो 3x - 2y इज इक्वल टू 18 आहे आणि या ठिकाणी आपल्याकडे एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे 0, इथे दिलेली आहे 4, इथे 2 आणि इथे -1. ओके, सो पहिलं तर ऑलरेडी भरून दिलेलं आहे. सो याच्याकडे काहीच नाही करायचं आपल्याला. नेक्स्टमध्ये आपण बघूया की या ठिकाणी x इज इक्वल टू 4. हे तुम्हाला असं सॉल्व नाही करायचं आहे ना, नाही करायचं. सो हे तुम्हाला असं सॉल्व नाही करायचं, जस्ट यामध्ये व्हॅल्यूज पुट आउट करायचे आहेत कारण क्वेश्चन नंबर 3A ॲक्टिव्हिटी बेसमध्ये आहे. सो 3 × 4 - 2 × y इज इक्वल टू 18. सो 3 × 12 - 2y इज इक्वल टू 18, -2y इज इक्वल टू 18 - 12 -2y इज इक्वल टू येणार आहे 6. सो y इज इक्वल टू येणार आहे -y इज इक्वल टू, सो -y इज इक्वल टू -3 म्हणजे +3, y इज इक्वल टू -3. ओके, सो या ठिकाणी y ची व्हॅल्यू काय आलेली आहे -3. रिचेक करूया. 3 × 4 - 2 × -3 इज इक्वल टू 18. 12 + 3 × 6 इज इक्वल टू 18. येस करेक्ट. 12 आणि 6 काय होतं 18 होतं. सो या ठिकाणी आन्सर आहे -3. इथे लिहायचं आहे -3, इथे लिहायचं आहे 4. ओके, सो हे सगळं तुम्हाला अशाच पद्धतीने फिल करायचं आहे. आता आपण या ठिकाणी एक्सच्या जागी काय घेणार आहोत 2. सो 3 × 2 - 2y इज इक्वल टू 18. 3 × 6 - 2y इज इक्वल टू 18. -2y इज इक्वल टू 16 - 6. सो -2y इज इक्वल टू 12. सो y इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय 2. सो -y इज इक्वल टू 6. देअरफॉर y इज इक्वल टू -6. तुम्ही पुन्हा हे रिचेक करू शकता. या ठिकाणी येणार आहे 3 × 6, या ठिकाणी -12. सो 6 आणि 12 18 आहे करेक्ट आहे. सो या ठिकाणी -6 2, -6. नेक्स्ट आहे या ठिकाणी -1 घ्यायचं आहे. सो 3 × -1 - 2y इज इक्वल टू 18. -3 - 2y इज इक्वल टू येणार आहे 18. -2y इज इक्वल टू 18 + 3. 18 + 3 म्हणजेच काय येणार आहे या ठिकाणी 21. येस 21 -2y. सो या ठिकाणी y इज इक्वल टू येणार आहे 21 डिवायडेड बाय 2. सो देअरफॉर +y इज इक्वल टू -21 डिवायडेड बाय 2. तुम्ही याला फर्दर डिवाइड पण करू शकता, पण ते पॉईंटमध्ये आन्सर येईल आणि असं ठेवलं तरी पण चालणार आहे. ओके, आन्सर काय लिहायचं आहे -21 डिवायडेड बाय 2 आणि या ठिकाणी -1, -21 डिवायडेड बाय 2. सो हे आहे तुमचं आन्सर. ओके, सो तुम्ही रिचेक पण करू शकता. नेक्स्ट आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर 3A मधील थर्ड. सो द सम ऑफ द 2 डिजिट नंबर अँड द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स इज 132. म्हणजे एक 2 डिजिट नंबर आहे आणि तो इंटरचेंज म्हणजे काय, सपोज आपल्याकडे 35 नंबर आहे, ह्याचं इंटरचेंजिंग म्हणजे काय आपल्याकडे 53 होणार. सो 35 एक नंबर आहे आणि 53 एक नंबर आहे. याचं जेव्हा आपण ॲडिशन करू, हे नंबर्स नाही आहेत हां, मी जस्ट हे एक्झाम्पल म्हणून घेतले.
यांचं जेव्हा आपण ॲडिशन करू तेव्हा आपल्याला 132 मिळणार आहे. असे आपल्याला नंबर्स नाही घ्यायचे, दुसरे नंबर्स आहेत ते. द डिजिट इन द टेन्स प्लेस इज 2 मोअर दॅन द डिजिट इन द युनिट्स प्लेस. युनिट्स प्लेसमध्ये जो डिजिट आहे तर त्याच्या 2 मोअर दॅन द डिजिट, त्याच्या 2ने जास्त कुठे आहे, टेन्स प्लेसमधला डिजिट आहे. सो वी हॅव टू कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड आउट द ओरिजिनल डिजिट. सो फर्स्ट ऑफ ऑल यांनी ना युनिट प्लेससाठी वाय घेतलेला आहे आणि टेन्स प्लेससाठी एक्स घेतलेला आहे. ओके, आता ते कंडिशनची दुसरी आहे ती आपण नंतर बघूया, आधी आपण फर्स्ट कंडिशन पाहूया. आता जर युनिट प्लेसवरती वाय घेतला आणि टेन्स प्लेसवरती जर एक्स घेतलं तर आपला नंबर काय तयार होईल, 10x + y. 10 का घेतलं तर टेन्स प्लेसवरती आहे, सो आपण कोणत्या पण नंबरला 10ने मल्टिप्लाय करतो जो पण टेन्स प्लेसवरती असेल त्याला. सो 10x + y म्हणजे युनिट प्लेसचा नंबर. ओके, आता इंटरचेंज केल्यानंतर काय तयार होईल, काय नाही करायचं, फक्त या बॉक्समध्ये तुम्हाला 10y + x लिहायचं. म्हणजे फक्त डिजिट्स इंटरचेंज करायचे, युनिट प्लेसचा टेन्स प्लेसवर, टेन्स प्लेसचा युनिट प्लेसवर, इथे आपण ज्याप्रमाणे केलं त्याप्रमाणे. ओके, सो इंटरचेंज केल्यानंतर नंबर काय तयार झाला, 10y + x. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, द सम ऑफ द नंबर्स अँड द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स इज 132. म्हणजे हे आणि हे जेव्हा आपण ॲड करणार तेव्हा आपल्याला मिळणार आहे 132. सो हे आणि हे ऑलरेडी लिहून दिले, आपल्याला जास्त कष्ट नाही घ्यायचे, या ठिकाणी फक्त 132 लिहायचं आहे. ओके, सो आता या ठिकाणी एक्स स्टेपमधली आपल्याला लिहायची तर लिहू शकता किंवा रफमध्ये करू शकता. या ठिकाणी 10x + x किती होणार आहे, 11x. या ठिकाणी y + 10y किती होणार आहे, 11y = 132. डिवायडिंग बाय काय करायचं आहे, 11. डिवायडिंग बाय 11. सो या ठिकाणी x + y, 11 × 1 = 11, 11 × 2 = 22. सो या ठिकाणी x + y = काय आलेलं आहे, 12. ओके, 11 × 1 आपण असं पण करू शकतो. ओके, 11 × 1 = 11, 2 आणि 2 11, 2 = 22 आलं आन्सर. सो 12 येणार आहे याचा आन्सर x + yचं. ओके, आता आपल्याला अजून एक कंडिशन सांगितलेली होती, ही तर होती की आपली फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन काय सांगितलेली होती की जो नंबर टेन्स प्लेसवरती आहे तो युनिट्स प्लेसपेक्षा 2ने जास्त आहे. ओके, सो आता या ठिकाणी बाय द सेकंड कंडिशन डिजिट इन द टेन्स प्लेस इज इक्वल टू डिजिट इन द युनिट प्लेस + 2. सो डिजिट इन द टेन्स प्लेस काय आहे, या ठिकाणी घेतलेला होता x इज इक्वल टू युनिट प्लेसमध्ये आहे y + 2. आता हे जर आपण इंटरचेंज केलं म्हणजे प्लेसेस चेंज केले तर आपल्याला काय मिळणार आहे, x - y = 2. हे आलं आपलं सेकंड इक्वेशन, हे आलेलं आहे आपलं फर्स्ट इक्वेशन. सायन्स अपोजिट आहेत, सो आपण इझिली ॲड करू शकतो. सो जेव्हा आपण ॲड करणार, हे ॲड वगैरे तुम्हाला या ठिकाणी लिहायचं तर लिहू शकता, डायरेक्ट सॉल्व केला तरी पण चालणार आहे. y कट होईल, 2x = काय येणार आहे, 14. सो x = 14 डिवायडेड बाय 2, x = 7. सो हे जे x = 7 आहे इथे लिहा आणि एक्सची जी व्हॅल्यू आहे तर ती तुम्ही कशावरती पण घेऊ शकता, कोणत्या पण इक्वेशनमध्ये. सो 7 + y = 12, y = 12 - 7, y = 5. सो या ठिकाणी येणार आहे 5. 7 आणि 5 12, येस 5. सो ओरिजिनल नंबर काय येणार आहे, ओरिजिनल नंबर कसा फाइंड आउट करायचा आहे, असा 10x + y. एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे, 7. सो 10 × 7 + 5 म्हणजेच काय येणार आहे, 70 + 5 म्हणजे 75 आहे तुमचा ओरिजिनल नंबर. सो 75 येणार आहे या ठिकाणी. ओके, सो दिस इज युअर आन्सर. तर अशा पद्धतीने आपण हे सॉल्व करणार आहोत. आता बघूया आपण नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे क्वेश्चन नंबर 3B मधलं. सो नेक्स्ट आहे सॉल्व द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. x + y आहे 5 आणि y = आहे 5. सो x + y आहे 5 आणि y = 5. आपल्याला यासाठी ग्राफ तयार करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण जे नेहमीप्रमाणे व्हॅल्यूज तयार करतो तर त्या आपण करूया. 1 मिनिट स्केल घेऊया आपण. ओके, तर आता या ठिकाणी आपल्याला x yच्या व्हॅल्यूज काहीतरी सपोज करायच्या आहेत. किती घेऊया आपण, 3 व्हॅल्यूज बस झाल्या. सो 3 व्हॅल्यूज घेऊया आपण. सो या ठिकाणी एक्सच्या व्हॅल्यूज, या ठिकाणी वायच्या व्हॅल्यूज, या ठिकाणी x, y. ओके, सो आता या ठिकाणी सपोज की आपण एक्सची व्हॅल्यू घेतलेली आहे 1, तर या ठिकाणी काय होणार आहे, 1 + y = 5. सो y = 5 - 1, y = 4. सो 1, 4 झाली एक व्हॅल्यू. त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस आपण इथे घेऊया 0. सो 0 + y = 5, y = 5. सो yची व्हॅल्यू आलेली आहे 5. त्याच्यानंतर सेकंड टाईम घेऊया आपण 2. ओके, कोणत्या पण व्हॅल्यूज आपण घेऊ शकतो. 1 to 10 मध्ये घ्या, -1, -2, -3 घ्या, 0 घ्या, कोणत्याही व्हॅल्यूज तुम्ही घेऊ शकता. पण जर व्हॅल्यू छोट्या घेतल्या तर त्या ग्राफवरती बसतील, नाही तर मग तुम्हाला ग्राफ सारखं खोडावं लागेल. सो त्यापेक्षा व्हॅल्यूज छोट्याशा घ्या, जेणेकरून 1, 2, 3 किंवा -1, -2, -3 इथपर्यंत. सो काय पाहिजे होतं आपल्याला या ठिकाणी 5. y = 5 - 2, y = 3. सो yची व्हॅल्यू आलेली आहे 3. ओके, सो या सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्यात आपल्याला ग्राफमध्ये प्लॉट करायच्या आहेत. सो मी एक ग्राफ पेपर घेते. सो ग्राफ पेपरवरती पहिल्यांदा आपण x ॲक्सिस y ॲक्सिस ड्रॉ करूया. मी पेननी करते, बट तुम्हाला ते पेन्सिलनी करायचं आहे, कारण जर मी पेन्सिलनी केलं तर ते क्लिअर दिसणार नाही. ओके, हा आहे आपला y ॲक्सिस. त्याच्यानंतर x ॲक्सिस,
पुन्हा एकदा सांगते पेन्सिलनी करायचे, कारण बरेच जण कमेंटमध्ये विचारतात पेननी करायचे पेन्सिलनी करायचे. सो त्यासाठी हे रिपीट टेलिकास्ट 1 2 3 4 5 6 7 8. ओके, किती व्हॅल्यूज आहेत ते बघून तुम्ही घेतल्या तरी पण चालतील. जर व्हॅल्यूज 5पेक्षा कमी आहेत तर तुम्ही कमी घेऊ शकता, जास्त असतील जास्त घेऊ शकता. ओके, या ठिकाणी -1 -2 -3 -4 1 2 3 4 5 घ्या जास्तीत जास्त. त्याच्यानंतर आहे या ठिकाणी -1 -2 -3 -4 -5. ओके, सो आता या ठिकाणी ज्या आपल्या व्हॅल्यूज आहेत तर त्या काय आहेत. पहिल्यांदा आहे 1 आणि 4. सो x म्हणजे काय आहे 1. सो x इज 1 आणि त्याच्यानंतर y इज 4. म्हणजे या ठिकाणी येणार आहे आपला सिम्बॉल म्हणजेच पॉईंट 1, 4. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 0, 5 म्हणजे या ठिकाणी डायरेक्ट 5 घ्यायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे x 0 असेल तर काहीच नाही घ्यायचं, जो पण yचा नंबर आहे तर तो घ्यायचा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 2, 3. या ठिकाणी आहे 2, या ठिकाणी आहे 3. 2, 3. आता यामधून जाणारी एक लाईन काढायची आहे आणि ही लाईन नेहमी स्ट्रेटच असायला पाहिजे, कारण आपण लिनियर इक्वेशन बघतो आणि लिनियर इक्वेशनची जी लाईन असते ग्राफवरती तर ती नेहमी स्ट्रेट असते. ओके, सो ही आलेली आहे आपली लाईन. आपलं इक्वेशन आपल्याला या लाईनवरती लिहायचं आहे. अरे हां, किती आहे x + y इज इक्वल टू 5. सेकंड आहे y इज इक्वल टू 5. आता हे y इज इक्वल टू 5 कसं प्लॉट करणार, तर yची व्हॅल्यू आहे 5. सो या ठिकाणी आपल्याला एक अशी लाईन ड्रॉ करायची आहे की जी x ॲक्सिसला पॅरलल असेल. ओके, आणि कशामधून जायला पाहिजे 5 मधून जायला पाहिजे. सो ती लाईन आपण इथे ड्रॉ करूया जी की येणार आहे y इज इक्वल टू 5. ओके, आणि या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे y इज इक्वल टू 5. तर अशा पद्धतीने आपण हा ग्राफ जो आहे तर हा दाखवलेला आहे. एवढंच करायचं आहे, फक्त पहिल्यांदा तुम्हाला या सगळ्या व्हॅल्यूज लिहायच्या आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट टाईम तुम्हाला काय करायचं आहे, हा ग्राफ प्लॉट करायचा आहे. ओके, स्क्रीनशॉट वगैरे हवा असेल काढून घेऊ शकता. नेक्स्ट आता आपण पाहूया पुढचा प्रश्न. इज यंगर दॅन विजय. यंगर म्हणजे काय, लहान आहे. ओके, छोटा आहे. लहान म्हणजे छोटा, मी खालचं साईन दाखवलेला आहे. दॅन विजय बाय 3 इयर्स. अजय विजयपेक्षा छोटा आहे 3 वर्षांनी आणि द सम ऑफ देअर एजेस इज 25 इयर्स. सो वी हॅव टू फाइंड आउट द एज ऑफ द अजय. सो लेट द एज ऑफ अजय बी x इयर्स. अजयचं एज आपण x इयर्स घेऊया अँड एज ऑफ विजय बी y इयर्स. ओके, सो आता या ठिकाणी अजयचं एज x घेतलेलं आहे, विजयचं एज y घेतलेलं आहे. अजय लहान आहे विजयपेक्षा. सो या ठिकाणी आपण असं घेऊ शकतो कंडिशन 1, अजय लहान आहे विजयपेक्षा, म्हणजे या ठिकाणी y - x काय होणार आहे 3. ओके, किंवा तुम्ही अशी पण कंडिशन लिहू शकता या ठिकाणी की अजय म्हणजे x इज इक्वल टू y - 3. ओके, सॉरी, येस, x इज इक्वल टू y - 3 पण घेऊ शकता, पण त्यापेक्षा तुम्ही ही कंडिशन घ्या कारण याच्यामध्ये चुकण्याचे चान्सेस जास्त असतात. सो डायरेक्ट डिफरन्स घेतला तरी पण चालेल, कारण विजयपेक्षा विजय मोठा आहे, अजय छोटा आहे. सो y - 3 इज इक्वल टू y - x इज इक्वल टू 3. नेक्स्ट आहे द सम ऑफ द एजेस इज 25. सो x + y किंवा y + x घेतलं तरी पण चालेल. आधी आपण ते घेतलं तर ते घेऊया. इज इक्वल टू 25. सो साईन अपोजिट आहेत, सो ॲडिशन करूया. y - x इज इक्वल टू 3. 2y इज इक्वल टू 28. y इज इक्वल टू 28 डिवायडेड बाय 2. y इज इक्वल टू 14. सो y म्हणजेच काय, विजयचं एज आलं, आपल्याला अजयचं काढायचं आहे. सो पुट y इज इक्वल टू 14 इन कोणतं पण इक्वेशन, इन इक्वेशन 1. सो 14 - x इज इक्वल टू 3 - x इज इक्वल टू 3 - 14 - x इज इक्वल टू -11. सो x इज इक्वल टू 11. म्हणजे या ठिकाणी अजयचं एज काय येणार आहे 11 आणि विजयचे एज येणार आहे 14. हे तुम्ही सिम्प्लिफाय करून बघू शकता, म्हणजे सॉरी व्हेरीफाय करून बघू शकता, सिम्प्लिफाय नाही. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर अजय काय आहे, लहान आहे विजयपेक्षा 3 वर्षांनी, अजय लहान आहे विजयपेक्षा 3 वर्षांनी, आणि दोघांचं जर तुम्ही ॲडिशन केलं देन यू विल गेट 25. सो करेक्ट आहे आपला आन्सर. शेवटी फक्त एवढंच लिहायचं आहे. देअरफॉर अजयज एज इज इक्वल टू 11 इयर्स किंवा अजय इज 11 इयर्स ओल्ड. थोडीशी सनलाईट पडत असेल त्याच्यामुळे शॅडो पण पडते, इट्स ओके, पण तुम्हाला क्लिअरली दिसत असेल. सो याचा आन्सर आलेला आहे आपलं 11 इयर्स. नेक्स्ट आहे सॉल्व बाय द क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूलने तुम्हाला हे सगळं सॉल्व करायचं आहे. सो लेट अस सॉल्व. आता या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही जर पाहिलं तर 2 इक्वेशन आहेत आपल्याकडे आणि ते क्रमाने लावून दिलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला त्याचं पोझिशन वगैरे काही चेंज नाही करायचं आहे. 4x + 3y इज इक्वल टू 5. पहिल्यांदा आपण डीची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. सो 3 4
आणि 4 3 -4 3 ओके 3 4 आणि -4 3 हे तुम्ही ABCD असं घेऊन पण करू शकता. A1 A2 B1 B2 असं पण लिहू शकता. ते लिहिलं तरी पण चालेल, नाही लिहिलं तरी पण चालेल. 3 × 3 -4 × 4 सो या ठिकाणी 3 3 जार 9 4 4 जार 16 9 + 16 = 25. सो डीची व्हॅल्यू काय आलेली आहे 25. नेक्स्ट आता आपण फाइंड आउट करणार आहोत DXची व्हॅल्यू. ओके DX फाइंड आउट करत असताना C टर्म आणि त्याच्यानंतर घ्यायचं आहे B टर्म. ओके सो या ठिकाणी 3 × 10 किंवा 10 × 3 -4 × 5 त्याच्यानंतर 30 - -20 30 - +20 = काय होणार आहे 50. ओके सो DX = 50. आता DY घेत असताना आपल्याला एक्स आणि म्हणजेच फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म घ्यायचं आहे. 3 आहे 4 आहे 10 आहे 5 आहे 3 × 5 -10 × 4 सो या ठिकाणी 3 5 15 -40 = 15मधून 40 गेले 3मधून 1 गेले 5 25 ना. येस करेक्ट 25. आता बाय क्रॅमर्स रूलनुसार एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. x = dx/d. dx काय आहे या ठिकाणी 50/d काय आहे या ठिकाणी 25 25 1 25 25 2 50. सो आन्सर काय आलेला आहे 2. y = dy/d. dy काय आहे 25 d पण 25 = 1. सो अशा पद्धतीने x, y = 2, 1 इज द सॉल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. हे पुढे तुम्हाला लिहायचं आहे इज द सॉल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. ओके सो आय होप तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काय हवं असेल तर ते घेतलं असेल. हे पूर्ण अशा प्रकारे इक्वेशन आहे. ओके फक्त तुम्हाला इथे इज द सॉल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन एवढं लिहायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे त्याचा आन्सर मी पुन्हा एकदा इथे लिहिते 2, 1. नेक्स्ट आहे डिफरन्स बिटवीन 2 टर्म्स इज 3. दोन टर्म्स आहेत किंवा 2 नंबर्स आहेत त्यांचं डिफरन्स आहे 3 आणि द सम ऑफ द 3 टाइम्स द बिगर नंबर आय थिंक की हे प्रॅक्टिस सेटमध्ये आहे अँड 2 टाइम्स द स्मॉलर नंबर इज 19. सो वी हॅव टू फाइंड आउट दी नंबर्स. सो या ठिकाणी आपण एक्स आणि वाय नंबर्स घेणार आहोत. एक्स आणि वायमधला एक्स आपण बिगर घेऊया. ओके वाय आपण स्मॉलर घेऊया. सो एक्स - वाय पहिली कंडिशन काय तयार झाली 3 आणि सेकंड कंडिशन आहे द सम ऑफ द 3 टाइम्स द बिगर नंबर म्हणजे या ठिकाणी 3x + 2 टाइम्स द स्मॉलर नंबर म्हणजे 2y = काय येणार आहे 19. सो या 2 कंडिशन आपल्याजवळ आहेत आणि आता या 2 कंडिशन घेऊन आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करणार आहोत. ओके सो लेट अस फर्स्ट राइट की लेट द स्मॉलर नंबर बी एक्स सॉरी लेट द बिगर नंबर बी एक्स. Let the bigger number be x and smaller number be y. ओके सो आपण बिगर नंबर x घेतला स्मॉलर नंबर y घेतला. आपण कंडिशन्स पण तयार केलेले आहेत. फर्स्ट कंडिशन काय आहे की डिफरन्स बिटवीन बोथ दी नंबर्स इज 3. सो हे झालं आपलं फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन काय आहे की द सम ऑफ द 3 टाइम्स द बिगर नंबर अँड 2 टाइम्स द स्मॉलर नंबर इज 19. सो कंडिशन 2 इज वॉट सम ऑफ 3 टाइम्स द बिगर नंबर आणि 2 टाइम्स द स्मॉलर नंबर इज 19. दिस इज अवर सेकंड कंडिशन. सो आता आपल्याला हे सॉल्व करण्यासाठी वायला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो लेटस मल्टिप्लिकेशन करूया आपण. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2. सो 2ने मल्टिप्लाय केल्यानंतर = 6 आलं आपलं थर्ड इक्वेशन. सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 2. सो 3x + 2y = 19. 2x सॉरी ॲडिंग करावं लागेल ना ॲडिशन करावं लागेल कारण साईन अपोजिट आहे. -2y = 6 कॅन्सल 5x = या ठिकाणी येणार आहे 20 20 25. ओके सो x = 25 डिवायडेड बाय 5. x = 5 1 जा 5 5 5 जा 25. सो एक्सचं व्हॅल्यू काय आलेलं आहे 5 म्हणजे आपला एक नंबर काय आलेला आहे 5 जो की कोणता आहे बिगर नंबर. आता आपल्याला फाइंड आउट करायचा आहे स्मॉलर नंबर. येस सो स्मॉलर नंबर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल कोणत्या पण फर्स्ट किंवा सेकंड कोणत्या पण एका इक्वेशनमध्ये ही व्हॅल्यू पुट करावी लागेल. So put x = 5 in equation 1. That is x - y = 3. So 5 - y = 3 - y = 3 - 5. So -y = -2. Therefore y = 2. म्हणजे या ठिकाणी x ची व्हॅल्यू काय आलेली आहे 5 y ची व्हॅल्यू आलेली आहे 2.
सो आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, दोन्ही पण नंबर्स आपण फाइंड आउट केलेले आहेत. आता आपण हे बघूया की हे दोन नंबर्स करेक्ट आहेत का आपण व्हेरीफाय करूया. आता जर आपण या ठिकाणी फर्स्ट इक्वेशनमध्ये घेऊया, 5 - 2 केलं वी विल गेट 3, म्हणजे हे करेक्ट आहे. त्याच्यानंतर 15 अधिक किती होणार आहे या ठिकाणी 2 × 2 = 4. ओके येस. सो या ठिकाणी 19, म्हणजे आपल्या कंडिशन्स पण करेक्ट आहेत. म्हणजे देअरफॉर द नंबर्स आर 5 and 2. त्याच्यामुळे नंबर्स कोणते कोणते आहेत ते 5 आणि 2 आहेत. सो कंप्लीट. ओके, तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर हे पूर्ण आहे सोल्युशन. ओके, नेक्स्ट आता आपण पाहतोय फिफ्थ वन आहे सॉल्व करायचे. कोणत्या मेथडनी सॉल्व करायचे, क्रॅमर्सनी करायचे, साधं करायचे, काहीच नाही सांगितलं आहे. सो आपण साध्या मेथडनी सॉल्व करूया. सो आपण इक्वेशन्सला नंबर घेऊया. 4m - 2n = -4 फर्स्ट नंबर आहे. 4m + 3n = 16 सेकंड नंबर आहे. आता एकतर आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल, मग हे ऑलरेडी सेम टर्म्स आहेत, किंवा मल्टिप्लाय करावं लागेल आणि मग ॲडिशन करावं लागेल. सो दोन सेम टर्म्स आहेत तर आपण डायरेक्ट सबट्रॅक्शन करूया. सबट्रॅक्टिंग 2 फ्रॉम 1. ओके, सो 4m - 2n = -4. 4m + 3n = 16. सगळ्यांचे साईन चेंज होतील कारण आपण काय करतो आहोत, सबट्रॅक्शन करतो आहोत. सो हे आणि हे दोघं कट होतील, मायनस मायनस प्लस, आणि या ठिकाणी पण मायनस मायनस प्लस, म्हणजे इथे येईल 20. साईन दोघांचे कट होतील कारण दोघांकडे पण मायनस साईन आहे. सो n = 20/5, 5 × 1 = 5, 5 × 4 = 20. सो n = येणार आहे 4. nची व्हॅल्यू आहे 4. आता आपल्याला फाइंड आउट करायची आहे mची व्हॅल्यू. पुट n = 4 इन इक्वेशन, एनी इक्वेशन, फर्स्ट किंवा सेकंड. आपण सेकंड घेऊया. 4m + 3n ची व्हॅल्यू आहे 4 = 16. 4m + 12 = 16. 4m = 16 - 12. सो 4m = 4. येस 4. सो देअरफॉर फक्त इथे m ठेवूया. m = 4 / 4. सो m = 1. देअरफॉर nची व्हॅल्यू आहे 4 आणि mची व्हॅल्यू आहे 1. सो देअरफॉर m, n = येणार आहे 1, 4 इज द सॉल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. ओके, सो दिस इज युअर सोल्युशन. तर अशा पद्धतीने आपण हे सॉल्व करणार आहोत. नेक्स्ट आहे ह्याचं स्क्रीनशॉट वगैरे पाहिजे असेल तर काढू शकता. ओके, सो नेक्स्ट आहे दॅट इज 6 नंबर. सॉल्व 99x + 101y = 499 आणि 101x + 99y = 501. हे दोन इक्वेशन जेव्हा अशा पद्धतीने ऑल्टरनेट असतं, म्हणजे या ठिकाणी जी एक्सची व्हॅल्यू आहे ती या ठिकाणी वायची, आणि या ठिकाणी वायची व्हॅल्यू या ठिकाणी एक्सची, असं जेव्हा ऑल्टरनेट असेल तेव्हा आपण एकदा ॲडिशन करतो, मग सबट्रॅक्शन करतो. आपल्याला प्रत्येक वेळी म्हणजे प्रत्येक वेळी एक इक्वेशन, असे 2 इक्वेशन मिळतात आणि मग ते 2 इक्वेशन आपण लिनियर पद्धतीने सॉल्व करतो. ओके, सो लेट अस सॉल्व. यासाठी खूप वेगळ्या प्रकारचे पेपर्स आहेत, आपण प्रत्येक पेपरच्या मागे सॉल्व करून बघूया. सो या ठिकाणी आहेत 99x + 101y = 499. हे आहे आपलं फर्स्ट इक्वेशन. आणि 101x + 99y = 501. हे आहे आपलं सेकंड इक्वेशन. ओके, सो पहिल्यांदा आपण या दोघांना ॲड करणार आहोत. सो ॲडिंग 1 and 2 असं घ्यावं लागेल, आपण असं घेतलं आहे तर. सो या ठिकाणी 99x + 101y = 499 आणि त्याच्यानंतर आहे 101x + 99y = 501. सो पहिल्यांदा आपण यांचे ॲडिशन करणार आहोत. आता या ठिकाणी x 0 1, या ठिकाणी पण 0 आणि या ठिकाणी 1. सो या ठिकाणी येणार आहे 200 + 200y = 0 1 0 1 आणि ते 1. म्हणजे या ठिकाणी 200x + 200y = 1000. आता याला डिवायडिंग बाय काय करणार आहोत आपण, 200. सो 200ने आपण याला डिवाइड करणार आहोत. म्हणजेच या ठिकाणी येईल x + y = 200. 5 जर काय येणार आहे 1000. सो = 5. फर्स्ट इक्वेशन आलेलं आहे या ठिकाणी. 5 × 2 = 10 आणि 2 0. येस करेक्ट. नेक्स्ट आता आपण यांचं सबट्रॅक्शन करणार आहोत. सो इथे लिहा सबट्रॅक्टिंग 1 फ्रॉम 2. सो आधी आपण या ठिकाणी पहिल्यांदा सेकंड इक्वेशन घेऊया. +99y = 501 आणि या ठिकाणी 99x + 101y = 499. ओके, सो सबट्रॅक्शन करतो आहे, सगळ्यांचे साईन्स चेंज होतील. आता या ठिकाणी 101मधून जेव्हा आपण 99x सबट्रॅक्ट करू तर या ठिकाणी 100 आणि 1 म्हणजे फक्त 2 येणार आहे, 2x मायनस या ठिकाणी परत 2y = 499 500 आणि 1 म्हणजे परत काय आलेले आहे, या ठिकाणी 2 आलेला आहे. ओके, या ठिकाणी 2, या ठिकाणी पण 2, या ठिकाणी पण 2. हे आपण कसं केलं तर 99, त्याच्यानंतर 100, त्याच्यानंतर 101, या ठिकाणी पण 499
500 आणि 501 काय आलेले आहेत 2 आलेले आहेत. सो परत ह्याला डिवायडिंग बाय 2 करायचं आहे. ओके, सो या ठिकाणी काय येईल x - y = 1. सो 2 इक्वेशन आहेत आपल्याकडे, याला तुम्ही 3 नंबर द्या, याला तुम्ही 4 नंबर द्या. ओके, सो हा एक इक्वेशन आहे, हा एक इक्वेशन आहे. आता आपण हे दोन्ही पण इक्वेशन सॉल्व करणार आहोत. ॲड करावं लागेल कारण साईन काय आहे, अपोजिट आहे. सो ॲडिंग 3 आणि 4, x + y = 5, x - y = 1. कट करायचं आहे. 2x = 6, x = 6/2. देअरफॉर x = 3. एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे 3. सेम एक्सची व्हॅल्यू तुम्हाला पुट करायची आहे कोणत्या पण या इक्वेशनमध्ये किंवा या इक्वेशनमध्ये आणि तुम्हाला तुमचा आन्सर मिळेल, म्हणजेच वायची व्हॅल्यू मिळेल. सो पुट x = 3 इन इक्वेशन 3. ओके, सो 3 + y = 5, y = 5 - 3, y = 2. देअरफॉर x, y काय आलेला आहे 3, 2. सो दिस इज युअर आन्सर. दिस इज द सॉल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन असं तुम्हाला पुढे लिहायचं आहे. ओके, सो 3, 2 आहे आपला आन्सर. नेक्स्ट येणार आहे, हे पण झालं. नेक्स्ट येणार आहे द लेंथ ऑफ द रेक्टँगल इज 5 more than twice द ब्रेडथ. आता या ठिकाणी ब्रेडथ आपण x पकडूया आणि लेंथ ऑफ द रेक्टँगल आपण y पकडूया. ओके, सो y = व्हॉट 5 more than twice द ब्रेडथ. द पेरीमीटर ऑफ द रेक्टँगल इज 52 सेंटीमीटर. पेरीमीटर ऑफ रेक्टँगल काय असतं 2 इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेडथ. मग आता या ठिकाणी आपण लेंथ y घेतलेली आहे, ब्रेडथ x घेतलेली आहे, मग 2 इन ब्रॅकेट y + x होणार. सो वी हॅव टू फाइंड द लेंथ ऑफ द रेक्टँगल. मग आपल्याला लेंथ म्हणजेच yची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो लेट अस सॉल्व. आपण x आणि y सपोज करूया. क्वेश्चन नंबर 7. लेट द लेंथ ऑफ द रेक्टँगल बी y and breadth y सेंटीमीटर घ्या and breadth b x सेंटीमीटर. असं काय नाही, याला y याला x तुम्ही कोणालाही काही सपोज करू शकता. फक्त एवढेच की कंडिशन बरोबर यायला पाहिजे. कंडिशन 1 आहे की द लेंथ ऑफ द रेक्टँगल म्हणजे y = 5 more than twice द ब्रेडथ. म्हणजे या ठिकाणी y = 5 + 2x. सो 2x + 5 = y म्हणजे 2x - y = -5. ही झाली आपली फर्स्ट इक्वेशन. ओके, नेक्स्ट आहे कंडिशन 2. कंडिशन 2 काय सांगितलेलं आहे की पेरीमीटर काय आहे म्हणजेच 2. इत्यादी मी लिहा की पेरीमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 × लेंथ प्लस ब्रेडथ. सो इज इक्वल टू 2 × y + x. म्हणजे या ठिकाणी 2y + 2x इज इक्वल टू वॉट काय सांगितलेली आहे 52. सो 52 म्हणजे या ठिकाणी कसं तयार झालेलं आहे 2x + 2y इज इक्वल टू 52. याला तुम्ही फर्दर डिवाइड पण करू शकता. डिवायडेड बाय 2 जर तुम्ही याला केलं तर x + y इज इक्वल टू 2 × 4 = 12 हे येईल तुमचं इक्वेशन नंबर 2. सो हे आहे इक्वेशन नंबर 1, हे आहे इक्वेशन नंबर 2. सिम्पल याला तुम्ही ॲडिशन करा यांची. ॲडिंग इक्वेशन 1 and 2. ओके, सो ॲडिशन करायची आहे. कशी करायची आहे 2x - y इज इक्वल टू -5 आणि x + y इज इक्वल टू 26. हे दोघं कट होतील अपोजिट साईन असल्यामुळे. 3x इज इक्वल टू काय होणार आहे या ठिकाणी 21. ओके, सो x इज इक्वल टू काय होणार आहे 21 डिवायडेड बाय 3. 3 × 1 = 3, 3 × 7 = 21. सो x इज इक्वल टू 7 आलेला आहे. एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे 7. आता हीच एक्सची व्हॅल्यूची 7 आहे ती तुम्हाला एकतर इक्वेशन नंबर 1मध्ये ठेवायची किंवा एकतर इक्वेशन नंबर 2मध्ये ठेवायची आहे. ओके, सो पुट हे असं लिहायचं नाही आहे, एकाखाली एक लिहा प्रेझेंटेशन चांगलं करण्यासाठी. मला प्रेझेंटेशनसाठी द्यायचं नाही आहे, मला फक्त तुम्हाला समजून सांगायचं आहे. सो मी कसं पण लिहिते. पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन 2 घ्या. ओके, सो 7 + y इज इक्वल टू 26, y इज इक्वल टू 26 - 7, y इज इक्वल टू 19. सो वायची व्हॅल्यू काय आलेली आहे या ठिकाणी 19. एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 7 आणि तुम्हाला मिळालेला आहे त्या ठिकाणी फक्त लेंथ काढायची होती. म्हणजे फक्त दोन्ही पण काढावं लागलं असतं आपल्याला. ओके, फक्त लेंथ लिहायची आहे खाली. हे एक्सची व्हॅल्यू नाही लिहायची खाली लिहिताना. देअरफॉर लेंथ ऑफ द रेक्टँगल इज इक्वल टू 19 सेंटीमीटर. बस एवढंच लिहायचं आहे. ब्रेडची व्हॅल्यू लिहायची नाही कारण ती विचारलेली नाही आहे. ओके, पण आपल्याला काढताना मात्र ब्रेडची पण काढावी लागणार आहे. पण जर तुम्ही या ठिकाणी हे सॉल्व करत असताना जर तुम्ही हे म्हणजे जर ह्याला मल्टिप्लाय बाय 2 केलं तर तुम्हाला डायरेक्ट एक्सची व्हॅल्यू मिळेल, मग वाय कट होईल. आणि जर नाही केलं तर तुम्हाला वायची व्हॅल्यू मिळेल, त्याच्यावरून एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे. तुम्ही अजून रिचेक पण करू शकता. रिचेक करताना काय करावं लागेल या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की लेंथ काय येणार आहे 5
5 मोर दॅन 2 टाइम्स द ब्रेड, म्हणजे 7 दुणे 14 आणि 5 19. येस करेक्ट आहे. आणि त्याच्यानंतर दोघांचं पेरिमीटर काय येणार आहे 72. पेरिमीटर म्हणजे 2 इंटू लेंथ इंटू ब्रेड 2 इंटू लेंथ प्लस ब्रेड 7 + 19, म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे 7 + 19 काय येतं 26 येतं. सो 72. येस करेक्ट, म्हणजे आन्सर्स आपले करेक्ट आहेत असं तुम्ही रिचेक करू शकता. सो सॉल्व केले, स्क्रीनशॉट वगैरे काढला असेल. आता आपण पाहतोय नेक्स्ट आहे द ग्राफ ऑफ इक्वेशन 2x - y - 4 = 0, आणि या ठिकाणी प्लस आहे. येस, x + y + 1 = 0 इंटरसेक्ट ईच अदर इन पॉईंट P, दॅट इज A आणि B. त्याचे जे सोल्युशन्स आहेत तर ते A, B घेतलेले आहेत. सो वी हॅव टू फाइंड आउट द कॉर्डिनेट्स ऑफ P. आता आपल्याला कॉर्डिनेट्स ऑफ P काढायचे आहेत. सो लेटस फाइंड आउट करूया आपण. सो आता या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की पॉईंट P जे की एक्स आणि वाय, सपोज की आता हा आपला ग्राफ आहे. ओके, सपोज की आपला आहे ग्राफ, हे आहे आपलं वाय ॲक्सिस, हे आहे आपलं एक्स ॲक्सिस. सो आता या ग्राफमधून या ज्या 2 लाईन्स आहेत, सपोज की या 2 लाईन्स फर्स्ट याच्यामध्येच आहेत. ओके, सपोज की या 2 लाईन्स ही एक अशी आहे, अशी जाते, आणि ही एक अशी जाते. ओके, सपोज करूया आपण, जस्ट सपोज करतो आहे. तर या ठिकाणी पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे काय, जेव्हा या 2 लाईन्स एकमेकांना टच होतात तर तो जो काही पॉईंट आहे त्याला आपण म्हणतो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. आणि तो काय आहे पॉईंट P, आणि त्याचे कॉर्डिनेट्स त्याचे व्हॅल्यूज काय आहेत A आणि B. ओके, सो म्हणजेच काय या ठिकाणी आता आपण जेव्हा ग्राफ काढतो तर तेव्हा 2 इक्वेशन्स ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतात तर तो जो पॉईंट असतो ते काय असतं आपलं त्या 2 इक्वेशनचं सोल्युशन असतं. म्हणजेच या ठिकाणी हे जे आपलं इक्वेशन आहे फर्स्ट इक्वेशन, आणि हे जे आपलं इक्वेशन आहे सेकंड इक्वेशन, या 2 इक्वेशनचं सोल्युशन काय असणार आहे P इन ब्रॅकेट A, B. ओके, म्हणजेच P पॉईंट आहे आणि इन ब्रॅकेट A, B त्याच्या व्हॅल्यूज आहेत. सो आपल्याला या ज्या A, B व्हॅल्यूज आहेत तर याचे न्यूमेरिकल्स म्हणजे हे नंबर्समध्ये व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहेत. ओके, सो आपल्याकडे 2 इक्वेशन्स आहेत. सो आता या ठिकाणी या 2 इक्वेशन्समध्ये ज्या व्हॅल्यू आहेत त्या एक्स आणि वायच्या फॉर्ममध्ये आहेत. सो आता आपण असं सपोज करूया की म्हणजेच या ठिकाणी ए जे आहे तर ते काय आहे एक्स आहे, आणि बी जे आहे तर ते काय आहे वाय आहे. म्हणजे या ठिकाणी आपण एक्सच्या ऐवजी ए आणि वायच्या ऐवजी बी पुट आउट करू शकतो. सो त्यासाठी आपल्याला घ्यावं लागेल, कोणतं सॉल्व करतो आपण 8 नंबरचं लेट, किंवा आधी आपण असं घेऊया की पॉईंट P इंटरसेक्ट करतो आहे. पॉईंट P A, B intersects the 2 lines किंवा 2 इक्वेशन्स. कोणते इक्वेशन्स आहेत 2x - y = 4 आणि x + y = -1 इन द ग्राफ किंवा ऑन द ग्राफ. ओके, सो लेट x = a आणि y = b. ओके, सो हे 2 आपण सपोज केलेले आहेत की x काय येणार आहे a आणि y काय येणार आहे b. सो आता आपण हे जे 2 इक्वेशन्स आहेत तर ते आपण असे लिहू शकतो की 2a, कारण एक्सच्या ऐवजी आपण a घेणार आहोत, -b = 4 हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. आणि दुसरं जे आहे तर ते a + b काय येणार आहे -1. सो आता इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे मायनस आहे, इथे प्लस आहे, म्हणजे याचा अर्थ तुम्ही काय करू शकता सबट्रॅक्शन करू शकता. सो आता आपण घेऊया सबट्रॅक्टिंग ॲडिंग इक्वेशन 1 and equation 2. So 2a - b = 4, a + b = -1, cut 3a = 3. So a = what 3 divided by 3, a = 1. ओके, सो आता हे जे 1 आहे तर ते आपण पुट करूया या दोघांपैकी कोणत्या पण एका इक्वेशनमध्ये, जेणेकरून आपल्याला b ची व्हॅल्यू मिळेल. पुट a = 1 इन इक्वेशन आपण घेऊया सेकंड. सो a + b = -1. सो या ठिकाणी 1 + b = -1. सो b = what -1. ओके, -1 आहे या ठिकाणी आणि याची व्हॅल्यू काय आलेली आहे 1, त्याच्यामुळे -1. सो b = what -2. सो अशा पद्धतीने b ची व्हॅल्यू आलेली आहे -2, a ची व्हॅल्यू आलेली आहे 1. देअरफॉर p इन ब्रॅकेट a, b चे व्हॅल्यूज काय आलेले आहेत 1, -2. सो हे आहे आपलं आन्सर. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं होतं, सो फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट P. सो इथे लिहा तुम्ही द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट P = 1, -2. सो इन दिस वे तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे. ओके, तुम्ही परत हे व्हेरीफाय पण करू शकता. व्हेरीफाय कसं करणार आहात, आता या ज्या व्हॅल्यूज आहेत 2 × 1 - y काय आहे या ठिकाणी -2 = 4 येते का पहा. 2 × 2 + 2 = 4 येते. आता या ठिकाणी काय आहे पुन्हा 1 +
-2 इज इक्वल टू -1 यायला पाहिजे. 1 -2. आता या ठिकाणी 1मधून जर 2 गेले तर -1 येणार म्हणजे -1. या ठिकाणी LHS RHS सेम सेम येते. सो हे काय आहे, याचं सोल्युशन आहे. सो इन दिस वे आपण हे सॉल्व करणार आहोत. सो आपले कॉर्डिनेट्स काय आलेले आहेत, 1, -2. नेक्स्ट आहे 8th आपण सॉल्व केलं. द सोल्युशन ऑफ द इक्वेशन AX + BY + 5 इज इक्वल टू 0 अँड BX - AY - 12 इज इक्वल टू 0 इज 2, -3. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 2 इक्वेशन दिलेले आहेत आणि यांचे सोल्युशन पण दिलेलं आहे. सो वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यूज ऑफ A आणि B. म्हणजेच आता या ठिकाणी हे जे सोल्युशन दिलेलं आहे हे काय असणार आहे, X आणि Yची व्हॅल्यू असणार आहे. म्हणजे Xची व्हॅल्यू असणार आहे 2 आणि Yची व्हॅल्यू असणार आहे -3. मग जेव्हा आपण या इक्वेशनमध्ये X आणि Yचे व्हॅल्यूज पुट आउट करू तर आपल्याला A आणि Bचे व्हॅल्यूज इझिली मिळणार आहेत. ओके, सो लेट अस सॉल्व. ठिकाणी आपल्याला ज्या 2 व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्यात आपण X आणि Y सपोज करतोय. असं आधी ते लिहूया की पहिल्यांदा हे लिहूया की 2, -3 इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन्स. कोणते कोणते इक्वेशन आहेत, AX + BY + 5 इज इक्वल टू 0 हे एक इक्वेशन आहे. आणि दुसरं आहे अँड घ्या किंवा कॉमा द्या, -12 इज इक्वल टू 0. ओके, सो आता या ठिकाणी आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. सॉल्व करत असताना आपण घेणार आहोत की लेट X इज इक्वल टू 2 अँड Y इज इक्वल टू -3. सो असं घेतल्यानंतर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी Xच्या जागेवरती येणार आहे आपलं आन्सर 2, प्रत्येक ठिकाणी Yच्या जागेवरती येणार आहे आपलं व्हॅल्यू -3 आणि त्यापासून आपल्याला 2 लिनियर इक्वेशन मिळतील आणि ते लिनियर इक्वेशन आपण सॉल्व करणार आहोत. ते लिनियर इक्वेशन एक तर तुम्ही क्रॅमर मेथडने सॉल्व करू शकता किंवा तुम्ही सिम्पल एलिमिनेशन मेथडने देखील सॉल्व करू शकता किंवा सबस्टिट्यूशन मेथडने करा. पण एलिमिनेशन आणि क्रॅमर सबस्टिट्यूशनपेक्षा सोपी आहे. ओके, सो देअरफॉर पुट X इज किंवा डायरेक्ट लिहूया, पुट वगैरे लिहायचं तर लिहा. पुट X इज इक्वल टू 2 आणि Y इज इक्वल टू -3 हे पण लिहा. आता या ठिकाणी AX + BY + 5 इज इक्वल टू 0 हे आपलं इक्वेशन आहे. Xच्या जागेवरती आपण लिहूया 2 + B, Yच्या जागेवरती लिहायचं आहे -3 + 5 इज इक्वल टू 0. सो 2A - 3B इज इक्वल टू शिफ्ट करूया -5 येईल, इक्वेशन नंबर 1. ओके, नेक्स्ट सेकंड इक्वेशन आपण बघूया. सेकंड इक्वेशन आहे दॅट इज, आय होप की तुम्हाला दिसतंय का, नाही रे. ओके, आपण असं लिहूया, हां असं लिहूया. सो आता या ठिकाणी आहे BX - AY - 12 इज इक्वल टू 0. ओके, सो आता या ठिकाणी Xच्या जागेवरती आपण काय घेणार आहोत, 2 घेणार आहोत. सो B12 - A इन ब्रॅकेट -3 घ्यायचं आहे आपल्याला, -12 इज इक्वल टू 0. सो 2B - 3A इज इक्वल टू 12 हे आलेलं आहे इक्वेशन नंबर 2. ओके, सो या ठिकाणी 3A इथे 2A आहे, या ठिकाणी 3B आहे, इथे 2B आहे. म्हणजे या ठिकाणी आपण एलिमिनेशन पण करू शकतो किंवा जे आपण ऑल्टरनेटची मेथड करतो की डायरेक्ट ॲड करायचं, डायरेक्ट सबट्रॅक्ट करायचं, ती पण तुम्ही करू शकता. ओके, सो जर आपल्याला एलिमिनेशन करायचं असेल तर आधी आपण रिअरेंज करूया. याला 2 येण्यापेक्षा आपण काय करूया, ह्याला रिअरेंज करूया आणि मग 2 देऊया. ओके, याला 2 देऊया आपण. सो आता याला एकतर आपण या पूर्ण इक्वेशनला काय करू शकतो, 2ने मल्टिप्लाय करू शकतो. या पूर्ण इक्वेशनला आपण 3ने मल्टिप्लाय करू शकतो. सो मल्टिप्लाईंग, हे जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर सरळ तुम्ही क्रॅमर्स मेथडने करू शकता. इक्वेशन 1/2 आणि 2/3. ओके, सो याला आपल्याला काय करायचं आहे, 2ने मल्टिप्लाय करायचं आहे आणि याला आपल्याला काय करायचं आहे, 3ने मल्टिप्लाय करायचं आहे. सो 4A - 6B इज इक्वल टू -10 हे आलेलं आहे आपलं कितवं इक्वेशन, थर्ड इक्वेशन. ओके, त्याच्यानंतर याला करायचं आहे 3ने, 9A 6B इज इक्वल टू 12×36. सो आता काय करायचं आहे, सिम्पल. आता आपण याला ॲड करणार आहोत. आधी आपण ॲड करतो हे पण लिहूया, ॲडिंग पण लिहूया. ॲडिंग इक्वेशन 3 and 4. सो आता या ठिकाणी 9A - 6B, ओके असं पण चालेल, इज इक्वल टू 36. त्याच्यानंतर 4A - 6B इज इक्वल टू -10. या ठिकाणी आपण मोठे नंबर वरती घेतलेले आहेत, लहान नंबर खाली घेतलेले आहेत. सो हे दोघं कट होतील आणि या ठिकाणी होणार आहेत 13A. ओके, येस. आणि नेक्स्ट या ठिकाणी होणार आहे 26. सो A इज इक्वल टू 26 डिवायडेड बाय 13. सो A इज इक्वल टू काय येणार आहे 2. 13 × 13, 13 × 26. सो A इज इक्वल टू 2 आलं आहे. आता हे जे A इज इक्वल टू 2 आहे तर ते एकतर आपण इक्वेशन नंबर 1मध्ये किंवा इक्वेशन नंबर 2मध्ये पुट करणार आहोत, मग आपल्याला Bची व्हॅल्यू मिळेल. सो इक्वेशन नंबर 1मध्ये घेऊया आपण किंवा 2मध्ये घेऊया. 2 पॉझिटिव्हचं आहे सो जास्त इझी पडेल. पुट A इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 आहे 3A + 2B इज इक्वल टू 12
सो या ठिकाणी 3 मल्टिप्लाय बाय 2 प्लस 2b इज इक्वल टू 12. सो 3 दुणे 6 प्लस 2b इज इक्वल टू 12. सो या ठिकाणी 2b इथेच ठेवूया आणि हे जे 6 आहे याला इकडे शिफ्ट करूया. 2b इज इक्वल टू 12 मायनस 6. 2b इज इक्वल टू 6. b इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय 2. b इज इक्वल टू 3. सो आपले आन्सर्स काय आलेले आहेत, एची व्हॅल्यू 2 आलेली आहे, बीची व्हॅल्यू 3 आलेली आहे. सो या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचं आहे, द व्हॅल्यू ऑफ ए बी, द व्हॅल्यूज ऑफ ए आणि बी, द व्हॅल्यूज of A and B are 2 and 3 respectively. ओके, रेस्पेक्टिवली. सो या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ ए आणि बी काय आलेले आहेत, एची 2 व्हॅल्यू आलेली आहे आणि बीची 3 व्हॅल्यू आलेली आहे. आता तुम्ही हे सगळं या इक्वेशनमध्ये पुट करू शकता. कसं करणार आहात, रिचेक ते आपण इथे बघूया. हे तुम्हाला रिचेक वगैरे लिहायचं नसतं, हे जस्ट तुमच्या सॅटिस्फॅक्शनसाठी की मी बरोबर केलेलं आहे यासाठी तुम्ही करू शकता. नाही केलं तरी पण चालेल. ओके, सो आता या ठिकाणी एची व्हॅल्यू आपण काय फाइंड आउट केलेली आहे 2. मल्टिप्लाय बाय एक्सची व्हॅल्यू काय दिली होती 2 प्लस बीची व्हॅल्यू काय फाइंड आउट केली 3. मल्टिप्लाय बाय -3 इज इक्वल टू -5 येते का आपण बघूया. 2 2 जार 4 -3 3 जार 9 इज इक्वल टू काय यायला पाहिजे -5 येतं आहे -5. सो हे आपलं आन्सर करेक्ट आहे. दुसऱ्या याच्यामध्ये पण पुट करूया. सो बी आहे, बीची व्हॅल्यू काय आहे 3 इंटू एक्सची व्हॅल्यू काय आहे, एक्सची व्हॅल्यू माहिती आहे 2 प्लस या ठिकाणी काय घ्यायचं आहे एची व्हॅल्यू काय आहे 2 आणि वायची व्हॅल्यू काय आहे -3 इज इक्वल टू काय यायला पाहिजे 12. सो 2 3 जार 6 -6 काहीतरी चुकतं आहे, अधिक वजा वजा. परत एकदा बघूया आपण. बी काय आहे आपल्याकडे 3 आहे आणि एक्स काय आहे आपल्याकडे 2, त्याच्यानंतर ए काय आहे 2, त्याच्यानंतर वाय काय आहे -3. येस, मायनस आहे या ठिकाणी, सॉरी मायनस प्लस येणार इज इक्वल टू 12. सो 12 इज इक्वल टू 12. लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड करेक्ट आहे, याचा अर्थ आपले दोन्ही पण आन्सर्स करेक्ट आहेत. येस, सो 2 आणि 3 इज अ राईट आन्सर. नेक्स्ट आहे, अ पर्सन स्टार्ट्स अ जॉब विथ सम फिक्स्ड सॅलरी अँड इयरली इन्क्रीमेंट आफ्टर 4 years इज ₹15,000 and after 10 years it becomes ₹18,000. then we have to find out its monthly salary आणि इन्क्रीमेंट. त्याची आपल्याला हीच मंथली सॅलरी आणि त्याची इन्क्रीमेंट आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की एक पर्सन आहे, त्याची सॅलरी फिक्स आहे, त्याला काय फिक्स सॅलरी मिळते, परंतु त्याला प्रत्येक इयरला इन्क्रीमेंट मिळतं. म्हणजे सॅलरी तेवढीच राहणार आहे पण प्रत्येक इयरला थोडंसं इन्क्रीमेंट मिळतं. ओके, आणि 4 वर्षानंतर त्याची सॅलरी काय झालेली आहे 15,000 झालेली आहे आणि 10 वर्षानंतर 18,000 झालेली आहे. सो आपल्याला त्याला किती इन्क्रीमेंट मिळते आणि त्याची सॅलरी काय आहे मंथली सॅलरी ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो या ठिकाणी आपल्याला मंथली सॅलरी किंवा इन्क्रीमेंट दोघांपैकी एकाला एक्स आणि वाय सपोज करायचा आहे आणि मग आपण हे सॉल्व करणार आहोत. सो लेट अस सॉल्व. या ठिकाणी आपण हा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3B हा कंप्लीट करणार आहोत 10 आणि 11 आणि क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, सो फ्रेंड्स आता आपण या ठिकाणी एक्स काय सपोज करणार आहोत आणि वाय काय सपोज करणार आहोत ते एकदा बघूया. आता या ठिकाणी मंथली सॅलरी आपल्याला काय सांगितलेलं आहे की फिक्स्ड आहे. फिक्स्ड म्हणजे काय की जी सॅलरी इयरच्या सुरुवातीला असणार आहे तीच कम्प्लिटली इयरपर्यंत असणार आहे. सो इट इज फिक्स्ड म्हणजे या ठिकाणी फिक्स सॅलरी आहे, दरवर्षी त्याला फिक्स सॅलरी मिळणार आहे. ओके, सो आपण सपोज की मंथली सॅलरी जे आहे ते आपण एक सपोज केलं. इन्क्रीमेंट म्हणजे काय, पूर्ण इयरच्या शेवटी त्याला काहीतरी इन्क्रीमेंट मिळतं आहे. सो ते जे इन्क्रीमेंट आहे तर ते आपण वाय सपोज करूया. ओके, सो लेट की इन्क्रीमेंट काय आहे वाय. आता या ठिकाणी कंडिशन काय आहे, कंडिशन अशी आहे की 4 वर्षानंतर त्याचं इन्क्रीमेंट जे आहे तर ते वाढतं आहे आणि त्याची सॅलरी किती होते 15,000. म्हणजे त्याची सॅलरी तर फिक्स आहे. सो आपल्याला एक्स फिक्स घ्यावं लागेल प्लस काहीतरी इन्क्रीमेंट आहे की ते मिळवल्यानंतर त्याची सॅलरी काय होते 15,000. सो आता या ठिकाणी इन्क्रीमेंट आपण कसं लिहिणार. आता इन्क्रीमेंट लिहित असताना आपण वाय घेतलेला आहे, प्रत्येक वर्षाला वाय मिळते असं 4 वर्ष आहेत. प्रत्येक वर्षाला वाय असं 4 वर्ष म्हणजे काय, प्रत्येक वर्षाला वाय असे 4 वर्ष म्हणजे 4 मल्टिप्लाय बाय वाय. सो एक्स प्लस 4 मल्टिप्लाय बाय वाय यू विल गेट 15,000. ओके, सो हे झालं की पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन काय आहे, सॅलरी फिक्स्डच आहे, सॅलरीला काहीच नाही करायचं आपल्याला. ओके, शेवटी किती त्याला मिळणार आहे 18,000. ओके, शेवटी किती मिळणार आहे त्याला 18,000, परंतु त्याला इन्क्रीमेंट किती मिळतं आहे 10 वर्षानंतर त्याला इन्क्रीमेंट मिळते 10 years आफ्टर. सो म्हणजेच या ठिकाणी इन्क्रीमेंट तर तेवढंच आहे प्लस काय करायचं आहे आपल्याला 10 years म्हणजे 10 मल्टिप्लाय बाय वाय. सो या 2 झाल्या आपल्या कंडिशन्स आणि आपल्याला सॉल्व करायचं आहे, बस इतकंच करायचं आहे. आता आपण आधी लिहूया की मंथली सॅलरी आपण एक्स घेतलेली आहे आणि इन्क्रीमेंट आपण वाय घेतलेला आहे. ओके, सपोज मंथली सॅलरी ऑफ द पर्सन बी एक्स रुपीज. ओके, त्याची मंथली सॅलरी काय घेतलेली आहे आपण एक्स रुपीज घेतलेला आहे. आणि एक मिनिट मला जरा ॲडजस्ट करू दे. हां, येस. अँड
his yearly increment be y रुपीज. ओके, इयरली इन्क्रीमेंट काय घेतलेला आहे आपण y रुपीज. हे x रुपीज आहे, हे y रुपीज आहे. सो अकॉर्डिंग टू द क्वेश्चन कंडिशन 1 काय येणार आहे, x प्लस 4y इज इक्वल टू 15,000. याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊया. कंडिशन सेकंड काय येणार आहे, आफ्टर 10 इयर्ससाठी x प्लस 10y इज इक्वल टू 18,000. याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊया. सो आता इथे जर आपण पाहिलं दोघांचे साईन सेम आहेत. ओके, हे दोघं सेम आहेत. सो आपण हे दोघं कट करण्याचा विचार करणार आहोत. सो हे दोघं सेम आहे, दोघांची साईन सेम आहे. आपण काय करणार, सबट्रॅक्टिंग याच्यामधून आपण हे सबट्रॅक्ट करूया 1 फ्रॉम 2. म्हणजेच या ठिकाणी x प्लस 10y इज इक्वल टू 18,000. सबट्रॅक्शन करतो आहोत आपण x प्लस 4y इज इक्वल टू 15,000. सबट्रॅक्शन करत असताना प्रत्येकाचे साईन्स चेंज होतील. ओके, अपोजिट साईन घ्यायचे, प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. ओके, सो आता या ठिकाणी x आणि x एलिमिनेट होतील. ओके, या ठिकाणी काय राहील 6y, या ठिकाणी काय राहील 3,000. येस, 3,000 राहील. ओके, 18,000मधून 15,000 गेले, 3,000 राहील. सो y इज इक्वल टू 3,000 डिवायडेड बाय 6. y इज इक्वल टू 6 1 जा 6, 6 5 जा 30 आणि 5,000. सो y आलेला आहे 5,000. y काय होतं, इयरली इन्क्रीमेंट. इयरली इन्क्रीमेंट आलेला आहे 5,000. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, सॅलरी. सॅलरीसाठी आपण काय करणार, एकतर या इक्वेशनमध्ये किंवा या इक्वेशनमध्ये आपण yची व्हॅल्यू पुट करणार. आता पहिले इक्वेशन जरासं छोटं आहे ते आपण घेऊया. सो पुट y इज इक्वल टू 500 इन इक्वेशन 1. ओके, सो इक्वेशन 1 आहे x प्लस 4y इज इक्वल टू 15,000. So x plus 4 multiply by 500 is equal to 15,000. So x plus 4 पंचे 20 is equal to 15,000. So x is equal to 15,000 minus 2,000. So x is equal to येणार आहे 3,000. सो याचा अर्थ yची व्हॅल्यू आलेली आहे 500, xची व्हॅल्यू आलेली आहे 3,000. म्हणजेच आपलं जे सॅलरी आहे, इयरली सॅलरी, सॉरी मंथली सॅलरी, तर ती काय आलेली आहे 3,000 आणि इयरली इन्क्रीमेंट आलेला आहे 500. सो देअरफॉर इयरली पहिल्यांदा सॅलरी लिहूया. मंथली सॅलरी ऑफ द पर्सन इज इक्वल टू 3,000 रुपीज अँड हीज इयरली इन्क्रीमेंट इज इक्वल टू रुपीज 500. सो इन धिस वे आपण हे सॉल्व करणार आहोत. काय मस्त होतं ना. फक्त एवढेच की तुम्हाला या ठिकाणी कंडिशन फॉर्म करता आली पाहिजे. कंडिशनमध्ये बरोबर इयरली इन्क्रीमेंट आणि सॅलरी बरोबर असेल तर तुमचं सगळं इक्वेशन जे आहे किंवा सोल्युशन जे आहे तर ते बरोबर येणार आहे. ओके, सो तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे हवा असेल, टेक इट. ओके, नेक्स्ट आता आपण पाहतोय 11 नंबर. हे आपले लास्ट क्वेश्चन आहे या व्हिडिओमधला. व्हिडिओ खूप मोठा झाला आहे कारण आपण ऑलमोस्ट क्वेश्चन नंबर 1A पासून क्वेश्चन नंबर 3B पर्यंत सॉल्व केलं आहे. फक्त 2 पार्टमध्ये सगळं कवर होईल. सेकंड पार्टमध्ये आपण जे हॉट्स क्वेश्चन असतात किंवा जे टेक्स्टबुकच्या बाहेरचे असतात, ऑलमोस्ट यातले बरेचसे क्वेश्चन टेक्स्टबुकच्या बाहेरचे आहेत, पण ॲक्च्युअल पेपरमध्ये जे टेक्स्टबुकच्या बाहेरचे येतात ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. सो 11 नंबरमध्ये सांगितलेलं आहे की फॉर द इक्वेशन 3x मायनस 2y इज इक्वल टू 17. आपल्याकडे इक्वेशन आहे 3x मायनस 2y इज इक्वल टू 17. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x वेअर व्हॅल्यू ऑफ y इज इक्वल टू -1 आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ y वेअर व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 3. आता या ठिकाणी आधी आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे जेव्हा yची व्हॅल्यू 1 असेल. ओके, हे पण इझी आहे. लेट अस सॉल्व. सो सी, आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत, पहिल्यांदा लेट y इज इक्वल टू -1. वायला आपण काय घेतलेलं आहे या ठिकाणी -1. सो देअरफॉर x इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आपलं इक्वेशन काय आहे 3x मायनस 2y इज इक्वल टू 17. पुट y इज इक्वल टू -1. सो 3x मायनस 2 इन ब्रॅकेट -1 इज इक्वल टू 17. 3x प्लस 2 इज इक्वल टू 17. सो 3x इज इक्वल टू 17 मायनस 2. 3x इज इक्वल टू 15. x इज इक्वल टू 15 डिवायडेड बाय 3. देअरफॉर x इज इक्वल टू 5. ओके, सो या ठिकाणी x ची व्हॅल्यू काय आलेली आहे 5 फर्स्ट इक्वेशनसाठी, पहिल्या कंडिशनसाठी. दुसरी कंडिशन काय आहे आपल्याकडे, कंडिशन 2 लिहिलं तरी पण चालेल किंवा पार्ट 1 पार्ट 2 लिहिलं तरी पण चालेल. दुसऱ्या कंडिशनमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की x ची व्हॅल्यू आहे 3 आणि y ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे सेम इक्वेशनसाठी. सो पुट x इज इक्वल टू 3. देअरफॉर 3x मायनस 2y इज इक्वल टू 17. सो 3 minus 2y is equal to 17. 9 minus 2y is equal to 17. Minus 2y is equal to 17 minus 9. Minus 2y is equal to या ठिकाणी येणार आहे 8. 9 आणि 18 आणि
सो -y इज इक्वल टू 8 डिवायडेड बाय 2, -y इज इक्वल टू 2 चौक 8, सो y इज इक्वल टू -4. सो अशा पद्धतीने तुमचा आन्सर येणार आहे. पहिल्या कंडिशनमध्ये एक्सची व्हॅल्यू येणार आहे 5, दुसऱ्या कंडिशनमध्ये वायची व्हॅल्यू येणार आहे -4. सिम्पल. तुम्हाला आन्सर पण त्यांनी ऑलरेडी अर्धं दिलं होतं, अर्धच फक्त फाइंड आउट करायचं होतं. इक्वेशन पण दिलं आहे, जस्ट यू हॅव टू पुट दी व्हॅल्यूज अँड फाइंड आउट दी आन्सर. ओके, सो हे आहे पूर्ण आन्सर. आणि अशा पद्धतीने आपण 11 नंबरच्या क्वेश्चनपर्यंत सॉल्व केलेलं आहे. आता आपला फक्त क्वेश्चन नंबर 4 राहिला आहे आणि क्वेश्चन नंबर 5 राहिला आहे. क्वेश्चन नंबर 4मध्ये किती आहेत, 6 आहेत आणि क्वेश्चन नंबर 5मध्ये आहेत 4 आहेत. ओके, सो ऑलमोस्ट 10 क्वेश्चन्स आपले राहिलेले आहेत, जे की आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, ते पण इझी आहेत. या ठिकाणी तुम्हाला डीची वगैरे व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. या ठिकाणी हे सॉल्व करायचं आहे ग्राफिकली मेथडने आणि ट्रेन वगैरे वगैरे वगैरे. सो हे आपण सॉल्व करूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो बाय बाय. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.